स्वागतम स्वागतम स्वागतम. 100व्या वसंत व्याख्यानमालेच्या या महोत्सवामध्ये आजच्या प्रमुख वक्त्या माननीय मुक्ताताई पुणतांबेकर यांचं सहर्ष स्वागत. श्रोतेहो, ज्ञान, संस्कृती आणि कला याचा महोत्सव म्हणजेच मिरजेची वसंत व्याख्यानमाला. यावर्षी व्याख्यानमालेचं हे 100वं वर्ष आहे हे आपण सर्वजण जाणताच. यावर्षीच्या व्याख्यानमालेसाठी उद्घाटक म्हणून आपल्याला माननीय विद्यावाचस्पती श्रीयुत शंकरराव अभ्यंकर हे लाभले होते आणि त्यांच्या हस्ते या व्याख्यानमालेचं उद्घाटन झालं. त्यानंतर दररोज आपण वेगवेगळ्या विषयावरील वेगवेगळ्या वक्त्यांना ऐकलं आहे आणि आज या वसंत व्याख्यानमालेचा यावर्षी पुरताचा शेवटचा दिवस. पण असं मी म्हणणार नाही, कारण प्रत्येक शेवट हा नवीन सुरुवात असते. त्यामुळे पुन्हा पुढच्या वर्षीसाठी आपण सर्वजण कार्यरत राहणारच आहोत. त्यामुळे पुनश्च एकदा आजच्या प्रमुख वक्त्या माननीय मुक्ताताईंचं मी आपणा सर्वांच्या वतीनं आणि मिरज विद्यार्थी संघाच्या वतीने सहर्ष स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक करण्याची विनंती मी डॉक्टर बेटी कुरणे संस्थेचे उपाध्यक्ष यांना करते. नमस्कार. शतक महोत्सवी वसंत व्याख्यानमालेचं हे 100वं वर्ष आहे आणि त्यातलं आज समारोहाचं शेवटचं 16वं पुष्प आहे. आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून चंद्रकांतदादा पाटील येणार होते, पण काही अपरिहार्य कारणामुळे ते आज हजर राहू शकणार नाहीत. त्यामुळं मला अध्यक्ष म्हणून बसावं लागतं. आणि विशेष उपस्थिती म्हणून आपले आमदार साहेब सुरेशभाऊ खाडे या लागलेत आणि ती येतीलच आता. त्यांचं आपण आल्यानंतर स्वागत करू. विशेष म्हणजे या वसंत व्याख्यानमालेला जे लहानसं रोपटं लावलं होतं ते आज वटवृक्षात झालेलं आहे. हे कशामुळे झालं तर ह्या सर्व कार्यक्रमाला आपण सर्व हजर राहता म्हणून ह्याचं यश तुम्हालाच जातं, सगळ्या ज्ञानी श्रोतेवर्गाला जातं. तर आजच्या प्रस्थान सुरू करण्याच्या अगोदर आजच्या सभेचे किंवा आजच्या पुष्पाचे वक्ते मान्य श्रीमती मुक्ता पुणतांबेकर
पुणे यांचं व्यसनमुक्ती नव्या काळाची आव्हाने या विषयावर होणार आहे. आत्ताच मी बोलल्याप्रमाणे आपले लाडके आमदार सुरेशभाऊ खाडे आज हजर झाले आहेत. त्याचं आपण सर्वांनी स्वागत करूया. स्वागतम स्वागतम स्वागतम. मिरजेचे नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी माननीय आमदार सुरेशभाऊ खाडे यांचं व्यासपीठावर आगमन झालं आहे. आपण मिरज विद्यार्थी संघाच्या वतीनं आणि आपणा सर्वांच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करून त्यांना मी स्थान ग्रहण करण्याची विनंती करते. माननीय सुरेशभाऊ खाडे, लाडके आमदार मिरजेचे, आपल्या संस्थेचे अध्यक्ष मुकुंदराव फाटक आणि सर्व कार्यकारिणी मंडळी, आणि मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे हे 100 वर्ष गाठायला तुमचं जे सहकार्य अनमोल लाभलेलं आहे ते सर्व तुम्ही आपण हजर असलेले बंधू भगिनींनो आणि हजर असलेले पत्रकार आणि बंधू भगिनींनो, आज या विद्यार्थी संस्थेच्या खरे मंदिरला 105 वर्ष झाली आणि वसंत व्याख्यानमालेला 100 वर्ष झाली. आणि ही कशी झाली त्या तुम्हाला सांगितलंच आहे. पण हे होताना आपले पहिले अध्यक्ष कैलासवासी डॉक्टर भडकमकर, ते आत्ताचे हजर असलेले श्री मुकुंदराव फाटक, डॉक्टर मुकुंदराव फाटक ह्यांचं वेळोवेळी योग्य मार्गदर्शन, योगदान मिळतच आहे. पण मला एक नाव इथं उल्लेख करावा वाटतो, ते म्हणजे माझे गुरुजी डॉक्टर वसंतराव आगाशे कैलासवासी. त्यांचं नाव घेतल्याशिवाय या वसंत व्याख्यानमालेचं पूर्णताच होणार नाही. त्यांनी अनेक वर्ष आपल्या खांद्यावर खरे विद्यार्थी संघाचं भार सांभाळलेला आहे आणि त्यांच्यामुळेच आपण इथपर्यंत पोचलेलो आहोत. त्यांनी आम्हा कार्यकर्त्यांना काय शिकवलं? संस्थेचा हिशोब कसा ठेवावा, रुपये आणि पैमध्ये. आणि त्यांचा कटाक्ष असायचा की हिशोब पैशाला पैस जुळला पाहिजे. आणि तेच गुण आता आमच्या नवीन कार्यकर्त्यामध्ये सुद्धा येऊ घातले आहेत. गेली 15 दिवस आपण सर्वजण वेळेवर हजर राहून ज्ञानामृताचा आनंद घेत आहोत. 2 मे रोजी विद्यावाचस्पती श्री शंकरराव अभ्यंकर यांच्या व्याख्यानाने आणि त्यांच्या हस्ते उद्घाटन होऊन आपलं पहिलं पुष्प वाहिलं गेलं. त्यानंतर अनेक दिग्गज वक्ते इथे या स्टेजवर आले आणि त्यांनी वेगवेगळ्या विषयावर आपलं विवेचन केलं. या पटांगणाला मुक्तांगण हे नाव दिलेलं आहे. मुक्तांगण म्हणजे ह्याला प्रत्येकाने कुठल्या वाटते ते किंवा आपल्याला विषयावर विवेचन करतो. इथं कुठलाही भेदभाव नाही आणि म्हणूनच याला मुक्तांगण म्हटलं जातं. ज्यांनी पु ल देशपांडे यांनी हे नाव दिलं होतं. ते या वेगवेगळ्या रोजच्या विषयावरनं आपल्या लक्षात येईलच. या आज 15 दिवसामध्ये आज 16वा दिवस आहे. गेली 15 दिवस आपण अनेक दिग्गजांचे सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, पर्यावरण संवर्धन तसेच आध्यात्मिक बसवेश्वरांचे अनेक क्रांतिवचने आपण ऐकलीत. तसेच भारताचा भौगोलिक ईशान्य भारतातले जे लहान लहान राष्ट्र आहेत त्यांच्याबद्दलही आपण विवेचन केलेलं आहे. किंवा 7 सिस्टर जे म्हणतो, अरुणाचल, नागालँड वगैरे हे भागात आदिवासी लोक कशी राहतात, त्यांचं जीवनमान कसं आहे आणि ते जीवनमान सुधारण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी आपलं सरकार काय करत आहे ह्याचं पण विवेचन झालेलं आहे. आणि
एक महत्त्वाचं झालं म्हणजे हा संघ आहे म्हणून असं शीर्षक असलेलं एक आपल्याकडं भाषण झालं. त्या भाषणाची औत्सुकता फार सगळ्यांना होती, म्हणजे सर काय बोलणार आहेत, काय नाही काय नाही. पण संघ आहे म्हणून एकाच वाक्यात सांगायचं झालं तर सर्वांच्यामध्ये राष्ट्रीय भक्ती सेवा ही कशी रुजवावी ही त्यांनी विवेचन करून सांगितलं. आणि ते संघ आहे म्हणूनच होत आहे हे सुद्धा त्यांनी ठामपणे सांगितलं. आणि शेवटचं सगळ्यांना आवडलेलं भीमराव पांचाळे यांचं गझलचा कार्यक्रम. म्हणजे अनेक तऱ्हेची भाषणं होऊन संगीतालासुद्धा आम्ही मागं ठेवलेलं नाही. तर गझलची मराठी गझल कशी निर्माण झाली, मराठी गझल कसे ऐकावे आणि त्याचा आनंद कसा घ्यावा याचं विवेचन पांचाळे सरांनी फार उत्तम तऱ्हेने केलं. आणि त्या दिवशी 2-2.5 तास आपण सर्व मंत्रमुग्ध होऊन तो कार्यक्रम ऐकत होतो. अशा तऱ्हेने मुक्तांगणचं ज्ञानप्रसाराचं कार्य करत जनतेची बौद्धिक, मानसिक व सांस्कृतिक विचार करण्याचं कार्य मिरज विद्यार्थी संघ करीत आहे. आणि हे गेली 100 वर्षे करत आहे. आणि हे कशामुळं करत आहे तर आपल्या सहकार्यामुळं व उदार देणगीदारांच्यामुळं हे एक कार्य शक्य होत आहे. या संस्थेचे कार्य चालू आहे, जे आता कार्यक्रम चालू आहेत, वाचनालय चालू आहे, घरपोच पुस्तक सेवा चालू आहे, अभ्यासिका चालू आहे, वसंत व्याख्यानमाला चालू आहे आणि आज होत आहे, आणि बालविभागही चालू आहे. हे सर्व नवे आणि चालू असताना हे चालू राहतीलच. पण आपण काही सूचना केलात किंवा आमच्या ह्याच्यामध्ये कार्यकारिणीमध्ये काय ठरलं नवीन प्रकल्प घ्यायचा तर ते नवीन प्रकल्पसुद्धा सुरू करून तडीस नेवायची मी ग्वाही देतो. आता आपण आजचं जे विवेचन ऐकणार आहात ते सौ खनाबाई मगदूम यांच्या स्मरणार्थ डॉक्टर बी मगदूम व त्यांच्या फॅमिलीनं स्पॉन्सर केलेलं आहे. आणि त्यांच्या आजच्या वक्त्या आहेत, त्यांनी व्यसनमुक्ती नवीन या आपल्या व्यसनमुक्तीच्या नवीन आव्हाने काय काय आहेत हे ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहात. त्यामुळं तुमच्यामध्ये आणि वक्त्यामध्ये मी फार काळ उभा राहू इच्छित नाही. मी आपली रजा घेतो आणि तामनकरांना मी ओळख करून द्यायला विनंती करणार होतो. तू बोलणार. धन्यवाद. यानंतर वर्षभरामध्ये संस्थेने काही उपक्रम करण्याचं ठरवलं होतं, त्याविषयी आपल्याला अहवाल सादर करतायत माननीय श्रीयुत विष्णू तुळपुळे. नमस्कार. प्रत्येक वर्षी आपण व्याख्यानमालेचा आढावा घेत होतो, पण ते माझं काम जरा सोपं केलं आहे कोणी डॉक्टरने, त्यामुळे मी उपक्रमांचा आढावा घेतो. मिरज विद्यार्थी संघाच्या 100व्या वसंत व्याख्यानमालेची आज सांगा होत असताना या 100व्या व्याख्यानमालेच्या निमित्तानं गेली वर्षभर आपण काही उपक्रम राबवले, त्याचा मी अगदी थोडक्यात आढावा घेणार आहे. आपण या व्याख्यानमालेच्या उपक्रमाचाच एक भाग म्हणून मागल्या वर्षीच्या व्याख्यानमालेमध्ये 20 एप्रिल ते 20 जुलै 24 या कालावधीमध्ये जास्तीत जास्त पुस्तके वाचा ही स्पर्धा आयोजित केली होती. बऱ्याच वर्षानंतर पहिल्यांदाच आपण ही स्पर्धा घेतली, पण स्पर्धकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. 102 स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला होता. आणि त्याची एक प्राथमिक अट अशी होती की 3 महिन्याच्या कालावधीमध्ये कमीत कमी 10 पुस्तकं तरी वाचली पाहिजेत. आणि आम्ही एक वही देत होतो प्रत्येक स्पर्धकाला, आणि त्यामध्ये त्यांनी जे पुस्तक वाचलं आहे त्याचा थोडक्यात गोषवारा लिहायचा होता. तर अशा 21 स्पर्धकांनी ते पारितोषिकात पात्र झाल्या. आणखी वैशिष्ट्य म्हणजे त्या स्पर्धेचं
की फक्त ही मुलांच्यासाठी नव्हती. लहान लहान गट, मोठा गट हा विद्यार्थ्यांच्यासाठी होता. आणखी एक खुला गट होता. त्यामध्ये सगळ्या पालकांनासुद्धा आपण सहभाग नोंदवायला सांगितला होता आणि जवळजवळ 27 पालकांनी त्यामध्ये खुल्या गटामध्ये भाग घेतला होता. तशी स्पर्धा यावर्षी पण आपण डिक्लेअर केलेली आहे आणि त्याला पण चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मी मुद्दाम सांगू इच्छितो की अजूनही ती स्पर्धेचा कालावधी चालू आहे. उपस्थितांमध्ये खुल्या गटामध्ये किंवा आपल्या घरातल्या विद्यार्थ्यांना त्यामध्ये भाग घेण्यासाठी उद्युक्त करा. पहिल्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम जो झाला त्यामध्ये मिरजेचेच आपले बालकुमार साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष गोविंद गोडबोले यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झालं. त्यानंतर डिसेंबरमध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. ते निमित्त साधून आपण जागर मराठीचा 2025 ही फक्त मराठी भाषेला वाहिलेली एक 9 दिवसाची व्याख्यानमाला घेतली. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की महाराष्ट्रामध्ये अशा तऱ्हेचा उपक्रम केलेली आपली पहिली संस्था आहे. आणि त्या व्याख्यानमालेचं उद्घाटन मराठी भाषेचं जे विद्यापीठ आहे ते फार उशिरा निघालं, पण निघालं. त्याचे कुलगुरू आपण उद्घाटक म्हणून बोलवलं ते आवलगावकर. त्या पण व्याख्यानमालेला फार चांगला प्रतिसाद मिळाला आणि मराठी भाषेच्या विविध पैलूवर त्यामध्ये व्याख्यानं झाली. त्याच या उपक्रमाचा एक भाग म्हणून मिरज विद्यार्थी संघातर्फे 1957 साली मिरज विद्यार्थी संघ ग्रंथमाला असा एक उपक्रम चालवला जात होता. त्यामध्ये त्या ग्रंथमालेमध्ये जे पहिलं पुस्तक त्यावेळेला प्रकाशित झालं, महाराष्ट्राचे थोर इतिहास संशोधक, कवी व नाटककार वासुदेव शास्त्री खरे यांनी लिहिलेला मराठे व इंग्रज या ग्रंथाचा उपोद्घात असं त्या पुस्तिकेचं स्वरूप होतं. त्यालासुद्धा जवळजवळ ते लेख लिहायला 100 वर्ष झाली. आणि 1924 साली म्हणजे हे 2024 साल हे वासुदेव शास्त्री खऱ्यांचं स्मृती शतक महोत्सव होता. तर त्यानिमित्तानं आपण त्याचं पुनर्मुद्रण केलं आणि ते दुर्मिळ होतं. तो एक आपला यशस्वी उपक्रम म्हणायला लागेल. आणि हा ग्रंथमालेचा उपक्रम पुढं पण चालू ठेवायची आमचा मानस आहे. परत आपण आपलं ग्रंथालयाचं मुख्य काम काय की आपल्याला वाचन संस्कृती टिकवणे आणि वाढवणे. कोविडच्या काळामध्ये मध्यंतरी बऱ्यापैकी वाचन लोकांचं कमी झालं, सगळे मोबाईलकडे वळले. म्हणून आपण हे उपक्रम सातत्यानं चालू ठेवले. स्पर्धा आहे त्याचाच भाग आहे. पण आपण एक वाचन शुक्रवार म्हणून उपक्रम चालू केला आहे. दर शुक्रवारी संस्थेमध्ये संध्याकाळी यायचं, आमच्याकडची पुस्तकं घ्यायची. आमचे तुम्ही सभासद नसला तरी चालेल, 1-1.5 तास आपल्या वेळेप्रमाणे वाचायचं आणि जायचं. एवढाच उपक्रम आहे. अतिशय चांगला प्रतिसाद मिळते त्याला. सातत्यानं 25 ते 30 सर्व वयोगटातले वाचक त्याला येत आहे. परत आपण ह्या व्याख्यानमालेच्या सुरुवातीलाच एक वासुदेव शास्त्री खरेंचं मिरजेचे आपले हिंदू महासभेचे जुने कार्यकर्ते, निष्ठावंत, टिळक अनुयायी दामोअण्णा भट मास्तर त्यांनी खरे शास्त्र्यांचं जे चरित्र लिहिलं आहे ते आपण प्रकाशित केलं, पुनर्मुद्रित केलं. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण महाराष्ट्र साहित्य सांस्कृतिक मंडळाला एक प्रस्ताव दिला होता की खरे शास्त्रींचं सगळं वाङ्मय आमच्याकडे उपलब्ध आहे आणि ते साहित्य संस्कृती महामंडळानं प्रसिद्ध करावं. ते त्यांनी तत्वता मान्य केलं आहे. तो पण उपक्रम आपण करणार आहोत. थोडीशी भावी एक 2-3 मिनटात सांगतो आपले उपक्रम काय करणार आहोत. आपण आपल्याला एक सर्व सोयींनी सुसज्ज अशी अभ्यासिका आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची सोय करणार आहोत आपण. परत हा जो शुक्रवार आहे वाचन शुक्रवार, त्याचंच रूपांतर वाचन कट्ट्यामध्ये आपला करायचा मानस आहे.
परत आपली जी घरपोच सेवा चालू आहे त्याचा विस्तार व्हावा, जास्तीत जास्त त्या योजनेचे सभासद व्हावेत असा आपला प्रयत्न असणार आहे. परत या व्याख्यानमालेमध्ये आपण या व्याख्यानमालेच्या दिवसामध्ये यावर्षी एक वृत्तांत लेखन स्पर्धा जाहीर केली होती आणि तो आमच्यासाठी जुना आहे, पण हा तरुण पिढीसाठी नवीन उपक्रम होता. त्यामुळं कदाचित आमचे प्रयत्न अपुरे पडले असतील किंवा स्पर्धकांचा प्रतिसाद मिळाला नाही, पण तरी त्यामध्ये 5 विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे. वृत्तांत लेखन स्पर्धा ही व्याख्यानाचा वृत्तांत इथंच लिहायचा, व्याख्यान ऐकून आणखी त्याच्यावर घरी जाऊन त्याचा वृत्तांत लिहायचा आणि त्याच्यामध्ये स्पर्धा होणार. आणखीन कालच आपल्या भीमराव पांचाळ यांनी आम्हाला एक असा उपक्रम सुचवला आहे की मी म्हणले आपण गझल कार्यशाळा घेऊ शकतो. त्यांची एक संस्था आहे आणि आपली संस्था, असे दोघं मिळून आपण गझल कार्यशाळा घेऊ. या वर्षभरामध्ये आपण तो प्रयत्न करणार आहोत आणि लेखकांच्यासाठी सुद्धा कार्यशाळा घ्यायचा आपला विचार आहे. ललित कला केंद्राचे उपकेंद्र आपण चालू करणार आहोत. मागच्या वर्षीच मी डिक्लेअर केलं होतं, पण अजून त्याची जी प्रोसिजर आहे ती पूर्ण होत नाही आहे. 1-2 महिन्यामध्ये ती होईल. आपण इथं उपकेंद्र चालू करणार आहोत. अशा सगळ्या उपक्रमाला आपण राबवतो का आणि कसे शकतो आपण, कारण या सगळ्या समोर बसलेले जे श्रोते आहेत किंवा अनेक देणगीदार आहेत त्यांनी भरघोस सहाय्य केल्यामुळं हे शक्य होत आहे. तर मी परवा व्याख्यानमालेच्या कालावधीमध्ये ज्यांनी देणग्या दिल्या आहेत त्यांची यादी मी वाचली ती. त्यानंतरही देणगीमध्ये भर पडते आहे, ती आपल्यासमोर ठेवतो. आपला जो स्थिर निधी आहे त्यामध्ये विनायक महादेव गोखले ₹1111, नंदकुमार महालिंग परमाज ₹201, रघुनाथ पुरुषोत्तम वाटवे ₹100, चंद्रकांत गंगाधर पाटकर ₹1000, श्री व सौ ज्योती अरुण सन्मुख ₹1001, मीनाक्षी मधुसूदन परचुरे ₹501, शुभांगी दत्तात्रय डोंगरे डोंबिवली ₹501, RC माळी ₹1100, उषा सतीश देशपांडे ₹5000, गोविंद चंद्रकांत लेले ₹11,000, सुहासिनी गाडगीळ UK 5001, विजयकुमार बाळकृष्ण भेडसगावकर ₹1000, शीतल पारिसा चौगुले ₹500, श्रीमती अनुजा हरी पुजारे ₹11,000. व्याख्यानमालेच्या कालावधीमध्ये आपण सर्वांनी 2,87,000ची आमच्या स्थिर निधीमध्ये भर घातली आहे. सर्वांचे मनःपूर्वक आभार. त्यानंतर आपला एक स्वागतातिथ्य निधी असतो दरवर्षी. त्यामध्ये आपले शेजारी मिलिंद मुकुंद शिराळकर हे दरवर्षी भर घालत असतात. यावर्षी त्यांनी ₹10,000ची भर घातली आहे आणि त्यांचा एकूण आकडा ₹55,000 झालेला आहे. 2 वर्षापूर्वी आपण सहप्रायोजकत्व असं एक नियोजन केलं त्यालाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तो मी आपल्या पुस्तिकेमध्ये ती यादी छापलेली आहे. पण मगाशी डॉक्टरनी उल्लेख केला तसं कविता पार्श्वनाथ मगदूम व डॉक्टर सोनाली विक्रांत मगदूम यांच्याकडून कैलासवासी श्रीमती खणबाई मगदूम यांच्या स्मरणार्थ ₹20,000. परत मिरज विद्यार्थी संघ या संस्थेसाठी म्हणून आपण काही, कारण इतर गोष्टींसाठी आपल्याला खर्च करावा लागतो, त्यासाठी आपण काही देणग्या येतात. तर मगा उल्लेख केल्याप्रमाणे माधुरी विजय कुलकर्णी या पुण्याच्या आहेत, मूळच्या मिरजेच्याच आहेत. त्यांनी आपले वडील वैकुंठवासी श्रीनिवास माधव ऐनापुरे व वैकुंठवासी पद्मा श्रीनिवास ऐनापुरे यांच्या स्मरणार्थ आपल्याला संस्थेला वॉटर कूलर आणि प्युरिफायर संयंत्रासाठी ₹51,000 दिलेत. तो आपण खरेदी केलेला आहे, त्याचा अजून चालू करायचा आपल्याला. आणि ह्याच ह्याच्यामध्ये स्वास्थ्ययोग प्रतिष्ठान मिरज
डॉक्टर GS कुलकर्णी यांनी ₹1,00,000 भर घातलेली आहे. पुन्हा एकदा मी स्पर्धेची आठवण करून देतो आणि घरपोच सेवेची पण आठवण करून देतो आणि हे माझं लांबलेला आढावा विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर पाहुण्यांचा परिचय करून देण्याची विनंती मी ॲडव्होकेट माधव ताम्हनकर यांना करते. मी आपला काही फारसा वेळ घेणार नाही, कारण आपण वक्त्यांचं व्याख्यान ऐकायला आलेलं आहे. फक्त आपल्या प्रथेप्रमाणे त्यांचा परिचय आपल्याला करून देणं क्रमप्राप्त आहे. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या ज्या काय वक्त्या मुक्ताताई पुणतांबेकर आपल्याला लाभल्या आहेत, 100वे पुष्पात शेवटचं पुष्प गुंफायला, त्यांचा परिचय मी थोडक्यात करून देतो. मुळामध्ये गांधीवादी मूल्य आणि समाजवादी दृष्टिकोन यांचा संगम असलेल्या मुक्ताताई या प्रसिद्ध लेखक आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्या डॉक्टर अनिल अवचट यांची ती कन्या आहे. त्यांचं शिक्षण पहिल्यांदा क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, डॉक्टरेट इन सायकॉलॉजी त्यांनी पुणे युनिव्हर्सिटीमधनं केलं. 93 साली त्यांना त्याबद्दल गोल्ड मेडल मिळालं. त्याबद्दल मी त्याच्यानंतर मलेशिया येथून रिहॅबिलिटेशन कोर्स पूर्ण केलं. रिहॅबिलिटेशन आणि काउन्सिलिंग हे दोन्ही कोर्स त्यांनी पूर्ण केला आणि त्या सध्या मुक्तांगण पुण्यामध्ये जे काय त्यांचं रिहॅबिलिटेशन सेंटर आहे त्या ठिकाणी 30 वर्ष कार्यरत आहेत. तसेच त्यांनी पॅरिस येथे झालेल्या रिहॅबिलिटेशन आणि एक्सचेंज प्रोग्रॅम, स्टडी एड्युकेशन या ड्रगच्या संदर्भामध्ये त्या सहभागी झालेल्या होत्या. निरनिराळ्या वृत्तपत्रामध्ये त्यांचे या संदर्भामधले लेख आणि मासिकामध्ये लेख छापले जातात. अनेक सरकारी आणि निमसरकारी ड्रग यूज सर्वेमध्ये त्यांचा सहभाग आहे. अशा बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे. मी त्यांचं पुनश्च एकदा स्वागत करतो आणि पुढील सन्मान देतो. धन्यवाद. यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर कुरणे सर यांना मी विनंती करते की त्यांनी मुक्ताताईंचा सन्मान करावा. मुक्ताताईंना विनंती की त्यांनी संस्थेतर्फे केला जाणारा छोटासा सन्मान स्वीकारावा. स्मृतिचिन्ह, गुलाब पुष्प आणि भेटवस्तू. यानंतर आपले मिरजेचे लाडके आमदार माननीय सुरेश भाऊ खाडे यांचाही सन्मान करण्याची विनंती मी डॉक्टर कुरणे सरांना करते. आमदार साहेबांचं सहकार्य नेहमीच आपल्याला लाभत असतं. आजही ते वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचा सन्मान केला जातो आहे. धन्यवाद. यानंतर एक निवेदन आहे. कृपया आपण सर्वांनी निवेदन ऐकूया. पहलगाम हल्ल्याला भारतीय सैन्यानं दिलेलं चोख उत्तर म्हणजे ऑपरेशन सिंदूर. या ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत भारतीय सैन्यदलानं जी कारवाई केली त्या शक्तिशाली सैन्यदलाला नमन करण्यासाठी आणि भरघोस समर्थन देण्यासाठी उद्या दिनांक 18 मे 2025 रोजी सकाळी ठीक 8:30 वाजता शिवतीर्थ या ठिकाणाहून भव्य तिरंगा यात्रा निघणार आहे. या तिरंगा यात्रेमध्ये आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या सैन्यदलाला नमन करूया आणि त्यांना अधिक प्रोत्साहन देऊया आणि या कार्याला समर्थन देऊया. मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहूया सर्वांनी. माननीय आमदार साहेबांचंच हे पत्र आपल्याकडे आलेलं आहे आणि त्यांच्या वतीनं हे आपल्या सर्वांना मी निवेदन सादर करते आणि आग्रहाची विनंतीही करते. आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं उद्या सकाळी 8:30 वाजता शिवतीर्थावर जमूया. निवेदन संपलं. यानंतर मी माननीय मुक्ताताईंना विनंती करते की त्यांनी आपल्या विषयाला सुरुवात करावी. सर्व श्रोत्यांना एक नम्र निवेदन आहे. कृपया आपण आपले मोबाईल फोन्स सायलेंट मोडवर ठेवूया म्हणजे कुणाचाही रसभंग होणार नाही. सगळ्यांना नमस्कार.
आज मला या कार्यक्रमाला शतक महोत्सवी वसंत व्याख्यानमालेच्या या कार्यक्रमाला मला बोलावलं, त्याबद्दल मी आधी सर्व संयोजकांचे आभार मानते. मला हा खूप मोठा माझा एक सन्मान वाटतो आहे, कारण अनेक एक खूप छान योग ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये माझ्यासाठी आहेत. एकतर माझे बाबा डॉक्टर अनिल अवचट यांचं अनेक वर्षापूर्वी ह्याच व्याख्यानमालेत भाषण झालं होतं, त्यामुळे ती पण एक माझ्यावरती जबाबदारी आहे. दुसरं म्हणजे ह्या मुक्तांगणच्या खालीच मी इथे बोलते आहे, तर ह्या मुक्तांगणलासुद्धा पु ल देशपांड्यांनी देणगी दिली होती आणि माझं जे मुक्तांगण आहे ते सुद्धा पु ल देशपांड्यांच्या आर्थिक मदतीतून सुरू झालं. त्यामुळे आजच्या या कार्यक्रमात सहभागी होताना मला अतिशय आनंद वाटतो आहे. आज मला बोलायचं आहे की आजच्या काळातली व्यसनमुक्तीची आव्हाने, नव्या काळातील आव्हाने. आत्ता सर्वांनाच माहिती आहे आपल्याला की व्यसनाधीनता हा एक खूप मोठा सामाजिक प्रश्न बनत चाललेला आहे. आपण प्रत्येकानेच असं कोणी ना कोणीतरी आपल्या ओळखीमध्ये ऐकत असतो की कोणाला तरी कसं व्यसन लागलं, त्यामुळे त्यांचं जीवन कसं भरकटलं. आपल्या ओळखीत असतं, पेपरमध्ये आपण वाचत असतो की दारू पिऊन एखाद्या माणसाच्या हातून काय कृत्य झालं. त्यामुळे व्यसनामुळे किती प्रकारचे दुष्परिणाम होत असतात याची आपल्या सगळ्यांनाच कल्पना असते. आणि हे पण सगळ्यांना माहिती आहे की अलीकडे असं दिसून येतं की वेगवेगळे जे सामाजिक प्रश्न आहेत त्याच्या प्रत्येकाच्या मुळाशी कुठेतरी व्यसनाधीनता हा प्रश्नसुद्धा कारणीभूत असतो. आपण अशी खूप म्हणजे आत्ता मनात येईल ते आपण जर का सामाजिक प्रश्न असेच आत्ता बोलायचे ठरवले तर काय काय असतील, बेरोजगारी असेल, गरिबी असेल, डोमेस्टिक व्हायलन्स ना, असे कितीतरी असे सामाजिक प्रश्न आत्ता आपल्या सगळ्यांच्या मनात येतील आणि त्या प्रत्येकाच्या मुळाशी कुठेतरी कारणीभूत अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे हा व्यसनाधीनतेचा प्रश्न हा असू शकतो. आणि त्यामुळे हा एक खूप मोठा एक सामाजिक प्रश्न आहे आणि त्यामुळे ह्याच्या बाबतीत आपण करू तितकं काम कमीच आहे. आणि आत्ता आपण जी नवीन काळातली आव्हानं बघतोय हा प्रश्न खूप पूर्वापार आहे याचीसुद्धा सर्वांना कल्पना असेल. म्हणजे अगदी शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रांमध्ये सुद्धा त्यांनी मद्यपान निषेध केला होता. आपल्याला संत वाङ्मयांमध्ये सुद्धा खूप कसं दारू पिऊ नका वगैरे, व्यसन करू नका ह्याच्याविषयी सापडतं. गांधीजींनी ह्याच्या बाबतीत खूप बोललेलं आहे. गाडगेबाबांनी पण खूप त्यांच्या कीर्तनांमध्ये याचा प्रसार केलेला आहे. हा प्रॉब्लेम पूर्वीसुद्धा होता, सध्या आहे आणि पुढेसुद्धा असणार आहे. फक्त आपण बघतो की काळानुरूप थोडेफार या प्रॉब्लेममध्ये बदल होताना दिसतात. तर सुरुवात मी तुम्हाला मुक्तांगणची कशी स्थापना झाली, हे काम आम्ही कसं माझ्या आईबाबांनी कसं सुरू केलं याच्या बाबतीत थोडंसं सांगते आणि मग माझ्या मूळ जो विषय आहे त्याच्याकडे मी वळते. माझी आई म्हणजे डॉक्टर अनिता अवचट ही एक मानसोपचार तज्ज्ञ होती, सायकियाट्रिस्ट होती आणि ती पुण्याचं जे मनोरुग्णालय आहे, मेंटल हॉस्पिटल, तिकडे ती काम करत होती. आणि तेव्हा सुरुवातीला अगदी असं व्हायचं, म्हणजे अगदी 80 सालाच्या पण आधी ती 70च्या दशकामध्ये तिथे काम करायला तिने सुरुवात केली. तर ज्यांना व्यसनाची समस्या आहे तेव्हा दारू किंवा अफू, चरस, गांजा अशा प्रकारची ड्रग्ज असायची. तर ह्याचे व्यसनाधीन रुग्ण हे तिच्याकडे मेंटल हॉस्पिटलमध्येच उपचारासाठी यायचे. त्यांना उपचार देताना तिच्या असं लक्षात यायचं की ह्यांना व्यसनाची समस्या आहे पण ते बाकी नॉर्मल आहेत. मनोरुग्णांबरोबर त्यांच्यावरती उपचार करणं हे काही बरोबर नाही आहे. पण तेव्हा अशी तिकडे कुठलीच सोय नव्हती, पुण्यामध्ये अशी कुठलीच सोय नव्हती. खरं तर महाराष्ट्रामध्येच अशी कुठली तेव्हा सोय उपलब्ध नव्हती. त्यामुळे मग मनोरुग्णालयामध्येच अशा व्यसनाधीन रुग्णांवरती तेव्हा उपचार केले जायचे. आणि तेव्हा साधारण 1983-84मध्ये ब्राऊन शुगरच्या व्यसनाची लाट पूर्ण जगामध्ये पसरली. खरं तर त्या ड्रग्सचं नाव आहे हेरोईन, पण भारतामध्ये त्याला ब्राऊन शुगर असं म्हटलं जातं. आणि खूप मोठी लाट तेव्हा जगभरामध्ये आली. पॅन्डेमिक हा शब्द खरं तर तेव्हा आपण ऐकलेला होता. आणि तेव्हासुद्धा सुरुवातीला असं वाटायचं की श्रीमंतांच्या अति लाडावलेल्या मुलांचं हा प्रॉब्लेम आहे, आपला ह्याच्यामध्ये काय संबंध, अशीच लोकांची साधारण प्रतिक्रिया असायची. तुम्ही तेव्हा संजय दत्त वगैरे ते उदाहरण पण तेव्हा त्यातल्या काही लोकांनी ऐकलं असेल किंवा तो सिनेमा पण काही वर्षापूर्वी आला, तो त्याच्याबद्दल माहिती असेल. पण तेव्हा असं झालं की माझ्या आईबाबांच्या एका खूप जवळच्या मैत्रिणीचा मुलगा
इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत होता, हॉस्टेलला तो राहायचा आणि त्याला हे ब्राऊन शुगरचं व्यसन लागलं. या मुलाला त्याचे आईबाबा आमच्याच घरी घेऊन आले. त्याला माझ्या आईबाबांनी घरीच उपचार दिले आणि ह्या मुलाशी बोलत असताना बाबांना म्हणजे डॉक्टर अनिल अवचट यांना लक्षात आलं की हा प्रश्न आता खूप वाढत चाललेला आहे. आणि मग बाबांनी असं ठरवलं की ह्याच्यावरती काहीतरी थोडंसं माहिती घ्यायची अधिक. आणि मग तेव्हा डॉक्टर आनंद नाडकर्णी मुंबईला काम करत होते ह्याच्या बाबतीत. तिथे माझे बाबा गेले, तिथे राहिले, अनेक व्यसनाधीन लोकांच्या मुलाखती घेतल्या, त्यांच्या कुटुंबियांना भेटले आणि गर्दच्या जाळ्यात नावाची एक लेखमाला तेव्हा वर्तमानपत्रामध्ये लिहिली आणि मग पुढे त्याचं गर्द नावाचं पुस्तक प्रकाशित झालं. पु ल देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडे यांनी जेव्हा हे सगळं वाचलं तेव्हा ते खूप अस्वस्थ झाले. त्यांनी माझ्या आईबाबांना बोलवून घेतलं आणि ते असं म्हणाले की आम्ही जर का काही आर्थिक मदत देऊ केली तर तुम्ही काही ह्याच्यावरती काम कराल का. आणि हे काम करायला पाहिजे याची गरज आईबाबांच्या लक्षातच आली होती, कारण ते सगळं लेख वगैरे वाचल्यानंतर खूप लोक आमच्याकडे विचारायला लागले होते की आमच्या मुलाला व्यसन आहे, आमच्या ओळखीत कोणाला तरी व्यसन आहे, ह्याला तुम्ही उपचार द्या. एकदा तर असं झालं होतं की एक वडील एकदा आमच्या घरी आले आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या मुलाची कुठली तरी एंट्रन्स एक्झाम आहे आणि म्हणून ते मुलाला पुण्यात घेऊन आले. आणि त्या मुलांनी त्यांना आत्ता असं सांगितलं की मला हे व्यसन आहे आणि आत्ता मला विड्रॉल सिम्पटम्सचा त्रास होतो आहे, तर आत्ता मला ड्रग मिळाले नाहीत तर मी ती एंट्रन्स एक्झाम कशी देऊ. तर ते वडील आमच्या घरी आईबाबांना असं विचारायला आले होते की मला ड्रग्स कुठे मिळतील, म्हणजे मी ते विकत घेईल, ह्या मुलाला देईन आणि मग तो ती परीक्षेला ते जाईन. आणि हे सगळं ऐकून जरा धक्के बसत होते. आणि मग त्याच्यातच हे पु ल देशपांडे आणि सुनीताबाईंनी ही मदत देऊ केली. आणि अशा पु ल देशपांड्यांच्या देणगीतूनच तेव्हा 29 ऑगस्ट 1986 या दिवशी मेंटल हॉस्पिटलमधल्याच एका बिल्डिंगमध्ये मुक्तांगणची स्थापना झाली. आणि नावही अर्थातच पुलंनीच मुक्तांगण हे नाव तेव्हा सुचवलं. उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये पु ल तेव्हा असं म्हणाले होते की आज मी एका व्यसनमुक्ती केंद्राचं उद्घाटन करतोय, तर ह्या केंद्राची भरभराट होऊ दे अशा शुभेच्छा देणं योग्य होणार नाही ना. व्यसनमुक्ती केंद्राची भरभराट होणं काही चांगली गोष्ट नाही आहे. तर तेव्हा पु ल असं म्हणाले होते की मी तुम्हाला अशा शुभेच्छा देतो की इतकं काम करा की एक दिवस हे व्यसनमुक्ती केंद्र बंद झालं पाहिजे आणि त्या जागी आपण एक सांस्कृतिक केंद्र इथे निर्माण करूया. आणि किती मोठ्या शुभेच्छा होत्या. तेव्हा खरं तर मी कॉलेजमध्ये शिकत होते, मी हा कार्यक्रम एक विद्यार्थिनी म्हणूनच अटेंड करत होते, पण माझ्यासारखे अनेक जण होते आणि अर्थातच मुक्तांगणची जी नवीन टीम तयार होत होती या सर्वांनाच एक प्रेरणा देण्याचं काम या पुलंच्या शुभेच्छांनी तेव्हा घडत होतं. आणि अशा तऱ्हेने मुक्तांगणची सुरुवात झाली. आणि मी म्हटलं तसं की तेव्हा महाराष्ट्रामध्ये असं कुठलंच व्यसनमुक्ती केंद्र नव्हतं. त्यामुळे माझ्या आईबाबांनी तेव्हा असं ठरवलं की इथे उपचार घेण्यासाठी जे लोक येतील आपण त्यांच्याकडूनच शिकून इथली जी उपचार पद्धती आहे ती तयार करूया. आणि मग तेव्हा जे रुग्ण यायला लागले त्यांच्याशी माझे आईबाबा चर्चा करायचे की तुम्हाला कुठल्या प्रकारचे उपचार जर का इथे मिळाले तर तुम्हाला बरं वाटेल, आमच्याकडून काय अपेक्षा आहेत. आणि अशा पद्धतीने आईबाबा हे नेहमी सांगायचे की इथे येणाऱ्या रुग्णांकडून शिकतच मुक्तांगणची जी उपचार पद्धती आहे ती हळूहळू तयार होत गेली. आणि ती खरं तर अजून तयारच होती आहे, कारण दर काही वर्षांनी व्यसनाचे जे प्रवाह असतात ते बदलत असतात, नवीन प्रकारची व्यसनं येत असतात. त्यामुळे अजूनही आम्ही शिकतोच आहे असं एक प्रकारे म्हणता येईल. आणि ह्या सगळ्याचा एक उपयोग असा झाला, त्यामुळे मुक्तांगणमध्ये आम्ही कुठल्याही बाहेरच्या देशातल्या उपचार पद्धतीचं हे अनुकरण केलेलं नाही आहे. तर मुक्तांगणमधले जे उपचार आहेत ते पूर्णपणे आपल्या भारतीय संस्कृतीवर आधारित आहेत. आणि त्यामुळे इथे जे आम्ही रुग्णमित्र म्हणतो, खरं तर त्यांना रुग्णमित्र जे येतात त्यांना इथे खूप आपलेपणा वाटतो, मुक्तांगणमध्ये खूप बरं वाटतं.
सगळे जे उपचार आहेत ते आम्ही कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपल्या असं काहीतरी भारतीय संस्कृती वगैरे याच्याशी निगडीत ठेवतो, सण साजरे करतो. कुठल्याही धर्माचं वगैरे किंवा मूर्तीपूजा ह्या गोष्टी कुठल्याच मुक्तांगणमध्ये केल्या जात नाहीत, पण सण मात्र सर्व धर्मांचे साजरे केले जातात आणि त्याचं आम्ही संस्कृतीची काहीतरी सांगड घालतो किंवा व्यसनमुक्तीशी कसा संदेश त्याचा देता येईल, की समजा दसरा असेल तर आम्ही व्यसनाच्या रावणाचं दहन करतो वगैरे ना, असं काही ना काहीतरी आम्ही रिलेट तिथे केलं जातं. आणि अशा पद्धतीने मुक्तांगण हे जवळजवळ 38-39 वर्षापूर्वी हे सुरू झालं. मुक्तांगणमध्ये 4 साधारणपणे पातळ्यांवरती काम केलं जातं. सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे मुक्तांगणमध्ये केली जाते ती म्हणजे ज्यांना व्यसनाची समस्या आहे अशा लोकांना उपचार देणं. 30 दिवस आम्ही त्यांना 1 महिनाभर ॲडमिट करून घेतो आणि पूर्णपणे एक स्ट्रक्चर्ड अशी एक उपचार पद्धती त्यांच्यासाठी आहे. शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, कुटुंबालाही सहभागी करून घेतलं जातं. अशा प्रकारे ज्याला आपण होलिस्टिक म्हणतो, परिपूर्ण असे उपचार त्यांना मुक्तांगणमध्ये दिले जातात. एक तुमच्या मनात नक्की प्रश्न आला असेल की समजा एखादा माणूस इतकी वर्ष व्यसन करतोय तर 30 दिवसात खरंच त्याला बरं वाटतं का? तर 30 दिवसानंतरसुद्धा त्यांच्या पुनर्वसनासाठी सुद्धा प्रयत्न केले जातात. काही लोकांच्या बाबतीत असं असतं की ज्यांना काही कुटुंबातनं बाहेर पडलेले असतात ते, किंवा नोकरी गेलेली असते, कोणीच त्यांना विचारत नसतं, तर असे जे आमचे रुग्णमित्र आहेत ते दीर्घकाळसुद्धा राहू शकतात. मुक्तांगणमध्ये राहून तिथे काम करतात किंवा बाहेर नोकरी बघतात, परत राहायला येतात किंवा डिस्चार्ज नंतरसुद्धा ते आमच्या संपर्कात असतात. आणि त्यासाठी महाराष्ट्रात 24 ठिकाणी मुक्तांगणची संपर्क केंद्र आहेत, पाठपुरावा केंद्र आहेत. म्हणजे डिस्चार्जनंतरसुद्धा वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या पुनर्वसनाला मदत केली जाते. तर हे एक दुसरं काम आहे. उपचारानंतर दुसरं आहे पुनर्वसन. तिसरं अतिशय आमचं महत्त्वाचं काम की समाजामध्ये जनजागृती करणं. सगळ्यांनाच एक वाक्य माहिती आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. एखादा आजार झाल्यानंतर तो बरा करण्यापेक्षा सोपं काय आहे की तो आजार होऊच नाही आहे म्हणून प्रयत्न करणं. म्हणून मग वेगवेगळ्या शाळा, कॉलेजेस, वस्त्या, कारखाने, ठिकठिकाणी आमची एक टीमच आहे, ती जाऊन व्यसनाच्या दुष्परिणामांविषयी जनजागृतीचं काम करते. व्यसन लागू नये म्हणून काय करायचं, मुलांशी संवाद साधला जातो, पालकांशी संवाद साधला जातो. तर हे आमचं तिसरं काम आहे. आणि चौथं महत्त्वाचं की ज्यांना या विषयात काम करायचं आहे अशा लोकांना प्रशिक्षण देणं. त्याच्यासाठी एक आमच्याकडे ट्रेनिंग सेंटर पण आहे. तर उपचार, पुनर्वसन, जनजागृती आणि प्रशिक्षण या 4 पातळ्यांवरती मुक्तांगणमध्ये काम केलं जातं. तर आता मी थोडं आजच्या विषयाकडे वळते की नवीन काळाची काय आव्हानं आहेत. मगाशी म्हटलं तसं की सारखाचा प्रश्नामध्ये काही ना काहीतरी बदल होत असतो. तर सध्या आम्हाला काय काय ह्या एकूणच प्रवाह व्यसनाधीनतेच्या प्रश्नावरती बाबतीत दिसत आहेत याविषयी मला थोडं तुम्हाला आता सांगायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यसनाधीनतेचा जो वयोगट आहे, एज ग्रुप आहे, तो आता थोडा कमी व्हायला लागला आहे. लहान वयात आता मुलांना व्यसन लागायला लागलं आहे. पूर्वी आम्ही बघायचो की साधारण प्रौढ लोक जास्ती असायचे, म्हणजे 25च्या पुढचे, 30च्या पुढचे असे रुग्ण आमच्याकडे जास्त, त्यांची संख्या जास्ती असायची. पण अलीकडे आम्ही बघतो 14-15 काय अगदी 12-13 वर्षापासूनच्या सुद्धा मुलांमध्ये आता हा प्रॉब्लेम वाढायला लागला आहे. आणि सर्व प्रकारची व्यसनं आहेत, ड्रग्ज आहेत, दारू पण आहे. आणि नंतर ह्याच्याबद्दल मी अजून थोडं बोलणारच आहे की ज्याला आपण वर्तनात्मक व्यसन, बिहेवियरल ॲडिक्शन, ते सुद्धा या वयोगटामध्ये वाढायला लागले. म्हणजे फोन, इंटरनेट, व्हिडिओ गेम्स वगैरे ह्या गोष्टींमध्ये. बरोबर 1 वर्षापूर्वी, मागच्याच वर्षी मे महिन्यामध्ये एक पुण्यामध्ये घडलेली घटना सगळ्यांनी नक्की पेपरमध्ये वाचली असेल की पोर्शे कारचं जे प्रकरण झालं की एका अल्पवयीन मुलांनी दारू तो प्यायलेला होता आणि जोरात गाडी चालवली आणि ॲक्सिडेंट झाला आणि 2 जणांचा त्याच्यात मृत्यू पण झाला. अगदी परवाच त्याला ह्या घटनेला 1 वर्ष झालं. आणि मग नंतर त्या मुलाला त्याच्याशी बोलणं वगैरे आमच्याचवरती ती जबाबदारी ती आली. आणि ती घटनेच्या नंतर लोकांना थोडंसं धक्का बसल्यासारखं झालं की एवढ्या लहान वयातसुद्धा मुलांमध्ये व्यसनाधीनता वाढतीये का. तर असे सुद्धा आमच्याकडे खूप आता घटना आम्ही बघतोय.
लोकांच्या मनात असा प्रश्न नेहमी येतो की असं का होतं आहे, का लहान वयामध्ये मुलं व्यसनाकडे वळत आहेत. तर ह्याचं एक कारण असं सांगता येईल की कुठल्याही प्रकारचं व्यसन करणं ह्याला आता एक समाजामध्ये प्रतिष्ठा यायला लागलेली आहे. माझे बाबा नेहमी असं म्हणायचे की पूर्वी असं व्हायचं, बाबा एका खूप छोट्या गावातले आहेत ना, ओतूर आमचं गाव. तर बाबा असं म्हणायचे की ओतूरला जेव्हा त्यांच्या गावामध्ये एकच असा माणूस होता की जो तेव्हा बाबा लहान असताना तो दारू प्यायचा आणि त्याला एकदम असं तोंड लपवून गावात फिरायला लागायचं. आणि आता मात्र एकदम उलटं झालं आहे, कारण त्याला खूप लाज वाटायची की तो दारू पितो. आता मात्र अगदी असं उलटं झालं आहे की लहान गावामध्ये सुद्धा बार असतात, पार्ट्या करणं ह्याला एकाची खूप प्रतिष्ठा आलेली आहे. किंवा पूर्वी कोणी नवीन घर बांधलं तर आम्ही कसं देवघर केलं आहे हे अभिमानाने दाखवलं जायचं. आता आम्ही हॉलमध्येच कसा बार केला आहे हे दाखवलं जातं. तर घरगुती ज्या छोट्या पार्ट्या असतात त्याच्यामध्ये सुद्धा आता दारू सर्व केली जाते. घरातली लहान मुलं असतात, महिला असतात, त्यांना पण आता आग्रह केला जातो. आता दारू पिणं हे काही वेगळं आहे, वाईट आहे असं आता समाजामध्ये कोणाला वाटतच नाही. हे इतकं कॉमन झालं आहे. खरं तर फक्त प्रतिष्ठा नाही तर ह्या गोष्टीला आता एक खूप ग्लॅमरसुद्धा यायला लागलेलं आहे. आमच्याकडच्या लहान मुलं जी येतात रुग्ण म्हणून, त्यांच्याशी जेव्हा आम्ही बोलत असतो तेव्हा खूप काही गोष्टी मुलं सांगत असतात की एकतर ह्या मुलांवरती आपले जे चित्रपट असतात, हिंदी पिक्चर्स जे असतात त्यांचा खूप प्रभाव असतो. आणि हे जे असतं ना टीनेज म्हणतो किंवा पौगंडावस्थेतली ही जी मुलं असतात त्यांच्या दृष्टीने असे काही आदर्श असतात की जास्ती करून फिल्म स्टार वगैरे हे जे करतात त्यांचं अनुकरण करायची प्रवृत्ती या मुलांमध्ये खूप दिसते. एक मुलगा असाच आमच्याकडे होता की ज्याला लहान वयातच व्यसन लागलं आणि त्यांनी असं आम्हाला सांगितलं होतं की शाहरुख खान हा माझा आदर्श आहे. आणि त्या मुलांनी फॅशन्स वगैरे सगळं, इवन बोलण्याची स्टाईल, हे सगळ्याचं तो असं अनुकरण करत होता. आणि त्यांनी असं बघितलं होतं की पिक्चर्समध्ये वगैरे तो कसा पितो, त्यांनी वाचलं होतं की शाहरुख खान चेन स्मोकर आहे आणि मग तो त्याचं हे अनुकरण करायला लागलेला होता. तर हा एक खूप प्रभाव दिसतो. तुम्ही अलीकडचे कुठलेही पिक्चर्स बघा, त्याच्यामध्ये हिरो आणि हिरोच नाही तर हिरोईनसुद्धा त्यांना जर का असा काही प्रॉब्लेम वगैरे आला तर ते दारू पिताना दाखवतात. पूर्वी आणि खरंच फक्त हिरोला दाखवायचे, पण अलीकडच्या ह्याच्यामध्ये हिरोईनलासुद्धा काही प्रॉब्लेम आला तर ते दारू पिताना दाखवतात. इवन एन्जॉय त्यांना काही करायचं आहे तर पार्टी करतात, दारू पिताना दाखवतात. मुलं असा खूप खोलवर जाऊन जे दिसतं आहे त्याचा विचार करत नाहीत. हे सगळं बघून मुलांना संदेश काय मिळतो की तुम्हाला दुःख झालं आहे, टेन्शन आलं आहे ना, तर तुम्ही दारू प्या म्हणजे तुमचं टेन्शन जाईल. किंवा तुम्हाला सेलिब्रेट करायचं आहे ना, तुम्हाला एन्जॉय करायचं आहे ना, तर तुम्ही दारू प्या. हे दोन अतिशय चुकीचे संदेश हे मुलांपर्यंत अशा गोष्टीतनं मिळत असतात आणि ते लहानपणापासूनच मुलं बघत असतात. तर हे खूप मोठं सामाजिक कारण आहे की लहान वयात आता का किंवा एकूणच व्यसनाधीनतेचं प्रमाण का वाढतं आहे. याला प्रतिष्ठा येते आहे, एक प्रकारचं ग्लॅमर यायला लागलेलं आहे. मुलं हे जसं पिक्चर्समध्ये बघतायत हे घरीसुद्धा बघतायत. अजून एक मी तुम्हाला उदाहरण सांगते आमच्याकडच्याच एका मुलाचं. एकदा असं झालं की एक वडील त्यांच्या 13 वर्षाच्या मुलाला घेऊन आमच्याकडे आले होते आणि मुलगा आणि ते बरोबरच बसले होते. तर ते सांगायला लागले की माझा मुलगा 13 वर्षाचा आहे आणि तो सिगरेट ओढायला लागला आहे, मला सिगरेटचा वास वगैरे आला. तर मी थोडं त्या मुलाला म्हटलं की तू थोडं बाहेर बस, मी आधी तुझ्या वडिलांशी बोलते. मी वडिलांना पहिला प्रश्न असा विचारला की तुम्ही सिगरेट ओढता का? तर वडील म्हणाले हो मी पण ओढतो. आणि मुलगा ते लहानपणापासून बघतच होता की वडील पण सिगरेट ओढतात. तर मी त्यांना असं विचारलं की मी तुमच्या मुलाला कसं सांगू की तू सिगरेट ओढू नकोस. तो मला असं म्हणेल की माझे बाबा जे करतायत तेच मी करतोय. तर वडिलांनी मला उत्तर दिलं की त्याला असं सांगा की मी 13व्या वर्षी नव्हतं ओढत, मला जेव्हा नोकरी लागली तेव्हा मी ओढायला लागलो. तर तो मुलगा कसं माझं ऐकणार आहे ना. की आणि मुलं पालकांना काय वाटतं माहिती का की आपण जे सांगतो ना ते मुलं ऐकत असतात. पण आजकाल ना ह्या सगळ्या मुक्तांगणच्या कामामध्ये मला एक गोष्ट मुलांच्या बाबतीत खूप दिसून येते, किंवा माझी पण मुलं त्याच वयोगटातली आहेत. तर मला साधारण असं एक दिसून येतं की मुलांमध्ये ना एक वेगळीच दैवी देणगी असते. आपण जसे डोळे बंद करतो ना, मुलांना कान पण बंद करता येतात. आपण जसे काहीतरी पालक त्यांना लेक्चर द्यायला लागतो,
एकदम कान बंद होतात, लक्षच नसतं त्यांचं आपण काय सांगतो ह्याच्याकडे. तर पालक म्हणून पालक खूप काही गोष्टी त्यांना सांगतात, लेक्चर देतात, पण मुलांचं लक्ष आपण काय सांगतोय त्याच्याकडे अजिबातच नसतं. आपल्या वागण्याकडे मुलांचं लक्ष असतं. त्यामुळे पेरेंटिंगच्या बाबतीत मी पालकांना सगळ्यांना एक वाक्य नेहमी सांगते, माझं ते अतिशय आवडतं वाक्य आहे. पालक म्हणून आपल्याला जे वाटतं की आपल्या मुलांनी करावं ते आधी आपण करायला पाहिजे आणि तरच ती आपली मुलं करतील. आपल्याला वाटतं ना मुलांनी रोज व्यायाम करावा, आपण आधी करायचा, मग करतील. आपल्याला वाटतं ना मुलांनी व्यसन कुठलंच करू नये, आपण नाही करू, मगच मुलं ते आपलं अनुकरण करतील. तर आत्ता हे जसं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की स्वतः वडील सिगरेट ओढत होते आणि त्यांच्या मुलाला ते घेऊन आले होते. मग अर्थातच आम्हाला बरीच सेशन्स वडील आणि मुलाची घ्यायला लागली याच्या बाबतीत. असं सुद्धा कित्येक वेळा होतं की एका मुलाने असं सांगितलं होतं की लहानपणापासून मी बघायचो की माझे वडील रोज संध्याकाळी ऑफिसमधनं घरी आले की ते दारू पितात. तर मी लहान असताना एकदा विचारलं की बाबा तुम्ही हे रोज काय पिता? तर बाबा म्हणाले की मी ना औषध पितोय, मला ना खूप ऑफिसच्या कामाचा स्ट्रेस असतो, टेन्शन असतं आणि म्हणून हे माझं औषध आहे, ते घेतलं की मी रिलॅक्स होतो. मुलांनी ते लक्षात ठेवलं की टेन्शन आलं की औषध कुठलं आहे, तर हे औषध आहे. मुलगा 12वीत गेला, त्याला पण अभ्यासाचं, करिअर, पुढचं काय करायचं, एंट्रन्स एक्झाम, भरपूर टेन्शन सुरू झाली आणि मग वडिलांचाच घरात बार होता, त्याच्यातनं त्यांनी प्यायला सुरुवात केली. मुलांच्या बाबतीत असं असतं, पौगंडावस्थेतल्या मुलांच्या बाबतीत, की ते खूप पटकन वाहवत जातात. मुलगा म्हणजे वडील सोशल ड्रिंकरच राहिले, ते कधीतरीच असे म्हणजे रोज 2च पेग ते पित राहिले, पण मुलाच्या बाबतीत मात्र तो पटकन अल्कोहोलिक झाला. आणि एवढंच नाही तर पुढे त्याला कॉलेजमध्ये इतर पण ड्रग्सची सुद्धा ओळख त्याला झाली. तर पालक मुलांना काय सांगतायत हे त्यांनी बघणं हे खूप खूप महत्त्वाचं आहे. असे चुकीचे संदेश दिले तर त्याचा मुलांवरती दुष्परिणाम होऊ शकतो. तर जे मी सांगते तुम्हाला की नवीन काळातली काय काय आव्हानं आहेत, तर हे खूप महत्त्वाचं आव्हान आहे की लहान वयामध्ये आता मुलांना व्यसन लागायला लागलं आहे. लहान वयात जेव्हा व्यसन लागतं तेव्हा ते जास्ती वाहवत जातात. त्यांचं करिअर, त्यांचं आरोग्य, शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचं आरोग्यावरती त्याचे खूप दुष्परिणाम होतात. या वयातल्या मुलांमध्ये आता वीड म्हणजे गांजा याचं पण व्यसन खूप वाढतं आहे. गांजाच्या बाबतीत मुलांच्या मनात खूप गैरसमज असतात. त्यांनी कुठे कुठे वाचलेलं असतं, रिसर्च तर सगळ्यांनी मुलांनी आजकाल केलेलाच असतो. कुठलंही त्यांच्याशी मुलांची आम्ही काहीही बोलायला लागलो की आमच्यापेक्षा भरपूर जास्ती माहिती त्यांनी गुगलवरती वगैरे गोळा केलेली असते. त्यामुळे आम्हाला सतत आमचं ज्ञान अपडेट करत राहायला लागतं, कारण त्यांच्यासमोर आम्हाला असं निरुत्तर होऊन वगैरे चालत नाही, ते आमचं ऐकतच नाहीत. मग तर मुलांनी काय काय माहिती गोळा केलेली असते. गांजाच्या बाबतीमध्ये अमेरिकेच्या अनेक राज्यांमध्ये किंवा युरोपमधल्या काही देशांमध्ये गांजा लीगल आहे, तिथे कायदेशीर मान्यता आहे. त्यामुळे मग काय हरकत आहे घ्यायला ना. तर आम्हाला त्यांना समजावून सांगायला लागतं की आपल्या देशात नाही आहे हे कायदेशीर, गांजा बेकायदेशीर आहे. त्यांची जी काही वेगळी कारणं आहेत तर ती त्यांना समजावून सांगायला लागतात आणि आपल्या देशाला ते परवडणारं नाही आहे की हे कायदेशीर मान्यता त्याला देणं. दुसरं एक मुलांनी वाचलेलं असतं की गांजाचं सेवन हे कधीतरी आपण करू शकतो. जसं सोशल ड्रिंकिंग म्हणतात ना, कधीतरी पार्टीत पिता येतं दारू वगैरे, तसं गांजा पण कधीतरी घेता येतो, गांजाचं व्यसन लागत नाही. हे कुठेतरी त्यांनी रिसर्च वाचलेला असतो. मग आम्हाला त्यांना दुसरे रिसर्च दाखवायला लागतात की नाही, गांजाचं पण व्यसन हे लागू शकतं. आणि त्याची आम्ही तर त्यांना उदाहरणच दाखवतो की मुक्तांगणमध्ये आम्ही काय बघतोय की गांजाचं व्यसन किती टोकाला जाऊ शकतं. अजून एक वाचलेलं असतं की त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत. तर हे सांगायला लागतं की आपण काही प्रत्येक औषधी गोष्ट काही स्वतः घ्यायलाच पाहिजे असं नाही ना, त्यातले काही घटक काढून औषधांमध्ये वापरले जातात. पण एकूणच गांजाचं व्यसन आता मुलांमध्ये वाढताना दिसतंय. त्याचे खूप दुष्परिणाम आहेत, शारीरिक तर आहेत, पण गांजाच्या बाबतीत आम्ही बघतो की मेंदूवरती त्याचा खूप परिणाम होतो. अतिशय जास्ती चिडचिड वाढते. त्याच्यामुळे तुम्ही सायकॉसिस वगैरे ऐकलं असेल की कॅनाबिस इंड्यूस सायकॉसिस वगैरे म्हणतात, मेमरी लॉस, असे अनेक दुष्परिणाम गांजाच्या व्यसनामुळे होत असतात. तर हे झालं लहान वयामध्ये जी व्यसनाधीनता आहे. तर हा एक खूप मोठा सध्याचा एक प्रश्न आता बनत चाललेला आहे. दुसरा सध्याच्या काळातलं जे आव्हान आम्हाला दिसून येतं
पूर्वी काही वर्षांपूर्वी व्यसन म्हटलं की आपल्याला माहिती होतं की पुरुषांमध्ये व्यसनाचा प्रॉब्लेम असतो, पण आता असं राहिलेलं नाही आहे. आता महिलांमध्ये सुद्धा हा प्रश्न खूप वाढायला लागलेला आहे. मी जेव्हा मुक्तांगणमध्ये काम करायला लागले 1994 साली, तेव्हा अशी बरीच छोटी छोटी कामांची माझ्या आईने जबाबदारी दिली होती. तर एक जबाबदारी अशी दिली होती की जे विद्यार्थी येतात इंटर्नशिपसाठी, तर त्यांना सगळी माहिती द्यायची, त्यांच्याशी बोलायचं, त्यांना कम्फर्टेबल करायचं वगैरे. तर आमच्याकडे तेव्हा स्वीडनहून काही विद्यार्थी इंटर्नशिपसाठी आलेले होते आणि मग मी त्यांना सगळं दाखवलं. तर मग त्यांनी मला एक प्रश्न असा विचारला की आत्ता जे तू सगळं दाखवलंस तर ह्याच्यात आम्हाला सगळे पुरुष पेशंट दिसले, बायका कुठे आहेत? बायका तर आम्हाला दिसल्याच नाहीत, बायकांना तुम्ही कुठे ठेवता? तर 94 साली मला एकदमच आश्चर्य वाटलं. मी म्हटलं की नाही आमच्या देशात नाही बायका वगैरे दारू पीत, आमच्याकडे फक्त पुरुष पेशंट असतात. आणि तेव्हा मला आश्चर्य वाटलं होतं. पण हळूहळू परिस्थिती बदलायला लागली. आमच्याकडे महिलासुद्धा रुग्ण म्हणून हळूहळू यायला लागल्या. मग 2009 साली आम्हाला एक वेगळं काम महिलांसाठी सुरू करायला लागलं. निशिगंध म्हणून एक आमचं सेंटर महिलांसाठीचं व्यसनमुक्ती केंद्र हे सुरू करायला लागलं. आणि तेव्हा असं झालं की जेव्हा पेपरमध्ये वगैरे आलं की मुक्तांगणमध्ये असं महिलांसाठीचं केंद्र सुरू होतं आहे, तर खूप लोकांनी लगेच आम्हाला अभिनंदनाचे वगैरे फोन केले. तर आम्ही तेव्हा सांगितलं की प्लीज आमचं अभिनंदन करू नका, आम्हाला खूप वाईट वाटतं आहे की आपल्याला महिलांसाठी असं काहीतरी काम, व्यसनमुक्तीचं काम सुरू करायची वेळ येते आहे. पण काय म्हणजे प्रॉब्लेम तर सुरू राहिलाच. तर आता महिलांमध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम वाढतो आहे. दारू, ड्रग्ज, महिलांमध्ये झोपेच्या औषधांचं खूप प्रमाण आहे, पेन किलर्स, अँटी डिप्रेसंट आणि सगळ्या वयोगटांमध्ये दिसतं की लहान मुलींमध्ये जर का बघितलं तर ड्रग्सचं वगैरे जास्ती आहे, मध्यमवयीन महिलांमध्ये बघितलं तर दारूचं आहे, झोपेची औषधं वगैरे ह्याचं हे आहे. आम्ही जेव्हा विचार करायला लागलो तेव्हापासून की का महिलांमध्ये वाढतं आहे, तर पहिलं अर्थातच सामाजिक कारण की ॲक्सेप्टन्स, की आता समाजाने हे स्वीकारलं आहे की महिलांनीसुद्धा काही हरकत नाही आहे ना, की पार्टीमध्ये आता महिलांना पण आग्रह केला जातो, महिलासुद्धा आता पीत असतात किंवा आता म्हणजे आम्ही पण आता मुक्त आहोत हे दाखवण्याचा एक चुकीचा मार्ग म्हणून ह्याचा एक वापर केला जातो. तर एक म्हणजे हे एक कारण दिसून येतं की सामाजिक कारण, की ह्याचा एक स्वीकार झाला. दुसरं जे कारण आहे ते महिलांच्या बदलत्या मानसिकतेमध्ये आहे. पूर्वी साधारण असं असायचं, एखाद्या महिलेला समजा काहीतरी खूप निराश वाटतंय, दुःख होतंय, तर ती काय करायची की रडून मन मोकळं करायची, कोणाकडे तरी जाऊन बोलायची, बोललं की बरं वाटायचं, रडलं की बरं वाटायचं. पण अलीकडे असं दिसून येतं, आम्ही जेव्हा आमच्या रुग्ण मैत्रिणींशी जेव्हा बोलतो, असं दिसतं की आता रडता कामा नये. रडणं हे वीकनेसचं लक्षण आहे. मी वीक नाही आहे, तर मी स्ट्रॉंग आहे, तर मी रडता कामा नये, किंवा माझे दुःख अशी मी लोकांशी बोलले तर लोकांना काय वाटेल. आणि म्हणून ती बोललं जात नाही. आपले प्रॉब्लेम्स हे मनातच साठवून ठेवले जातात आणि मग जेव्हा ते अति मनात साठवले जातात तेव्हा त्याचा मग खूप त्रास होतो आणि मग व्यसन करणं वगैरे अशा चुकीच्या गोष्टींनी त्याचा कोप केलं जातं, त्याच्यातनं मार्ग काढायचा एक चुकीचा प्रयत्न केला जातो. तर हे पण आम्हाला एक कारण असं दिसतं. आम्ही जेव्हा महिलांसाठी खास करून अवेअरनेस प्रोग्राम घेतो किंवा आमच्या ज्या रुग्ण मैत्रिणी असतात त्यांच्याशी जेव्हा आम्ही बोलत असतो तेव्हा आम्ही त्यांना आवर्जून सांगतो, जेव्हा काही प्रॉब्लेम येईल तेव्हा बोला, मोकळेपणाने बोला. म्हणजे मला सगळ्यांनाच सांगायचं आहे, फक्त महिलांना का, की जेव्हा आपल्याला काही टेन्शन येतं तेव्हा पहिली आपण गोष्ट काय केली पाहिजे, कोणाला तरी ते सांगितलं पाहिजे, रडलं पाहिजे. आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी अधूनमधून रडणं ही एक खूप चांगली गोष्ट आहे. हां, आणि आपल्याकडे तर रडणं म्हणजे कमीपणाचं लक्षण आहे, पुरुषांनी तर रडायचंच नसतं वगैरे अशा खूप गोष्टी आहेत. पण रडलं ना की खरंच आपल्याला बरं वाटतं. तर असं साधारण आम्हाला ही वेगवेगळी कारणं दिसतात की महिलांमध्ये का हा प्रश्न वाढतो आहे. आणि याच्यानंतर मी तिसरं एक महत्त्वाचा सध्याचा जो ट्रेंड आहे त्याच्या बाबतीत सांगणार आहे. आणि हे जे आहे आपल्या सर्वांनाच हे व्यसन लागण्याचा एक प्रकारे धोका आहे, कारण सततच त्या व्यसनाच्या आपण सहवासात असतो. ते म्हणजे आपला फोन स्मार्टफोन, की ज्याला वर्तनात्मक व्यसन असं म्हटलं जातं.
ही जी बाकी आधीची आपण जी व्यसनं बोलत होतो ती अंमली पदार्थांचं व्यसन असतं ना, कुठल्या तरी पदार्थांचं सेवन केलं जातं आणि ह्याच्यात कुठल्याही पदार्थाचं सेवन केलं जात नाही आहे, पण वर्तनाचं व्यसन. याच्यामध्ये मग आपला फोनचं व्यसन असेल, याला इंटरनेट ॲडिक्शन डिसऑर्डर IAD असं नाव आहे. म्हणजे इंटरनेटशी रिलेटेड जे काय असेल, मग ऑनलाईन शॉपिंग, गॅम्बलिंग, जुगाराचं आजकाल खूप वाढायला लागलेलं आहे, पॉर्नोग्राफीचं व्यसन आजकाल खूप वाढतं आहे, गेम्स खेळले जातात, सोशल मीडिया, असं हे वर्तनात्मक व्यसन याचं प्रमाण आता लोकांमध्ये खूप वाढतं आहे. सुरुवातीला आम्ही बघायचो की हे तरुण मुलं मुलींमध्ये हे जास्ती असायचं, पण अलीकडे सर्व वयोगटामध्ये हे व्यसन आता वाढायला लागलं आहे. ह्याचं ना आम्ही हे काम कसं करायला सुरुवात केली ह्याची एक गोष्टच आहे, तर ती मी तुम्हाला सांगते आधी. एकदा असं झालं, म्हणजे मला वाटतं ती 2009-10च्या आसपासची ही गोष्ट असेल. एक वडील असे आमच्याकडे आले आणि ते म्हणाले माझ्या मुलाला ॲडमिट करा, त्याला व्यसन लागलं आहे. मग आम्ही विचारतो ना आधी काय कसलं व्यसन, तर ते म्हणाले की त्याला त्याच्या कम्प्युटरचं व्यसन लागलं आहे. तर आम्ही म्हटलं की तो काही दारू पित नाही आहे, ड्रग्ज घेत नाही, सिगरेट तंबाखू काहीच करत नाही आहे, तर हे काय कम्प्युटर वगैरे काही व्यसन नाही आहे आणि आम्ही याचे काही उपचार वगैरे करत नाही. त्या वडिलांनी आम्हाला जेव्हा ती डिटेल तो काय करतो ही जेव्हा हकीकत सांगितली, तेव्हा आमच्या लक्षात आलं की हो, ह्याला पण व्यसनच लागलं आहे. ते असं म्हणाले की त्याला टेक्नॉलॉजी आणि याची सगळ्याची खूप आवड होती. मग कॉलेजमध्ये गेल्यावर कम्प्युटर घेऊन दिला आणि मग त्याला तेच वेड लागलं, सारखं तो तेच करत बसायचा, रात्रंदिवस त्याचं तेच चालायचं. आणि मग ह्यांना कॉलेजमधनं, ज्युनियर कॉलेजमध्ये का काहीतरी तो होता, की परीक्षेलाच बसला नाही म्हणून ह्यांना बोलावण्यात आलं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की तो का परीक्षेला जात नाही आहे, कारण अभ्यासच करत नाही आहे, अटेंड करत नाही आहे, सारखं त्याचं तेच चाललेलं आहे. आम्हाला मग लक्षात आलं की जसं दारू किंवा ड्रग्ज, जागतिक आरोग्य संघटनेने जे सांगितलं आहे की याला शारीरिक आजार का म्हणतात, कारण हळूहळू टॉलरन्स वाढतो ना, की हळूहळू ते करायची जी गोष्ट त्याचं प्रमाण हळूहळू वाढायला लागतं आणि ही गोष्ट नाही मिळाली दारू किंवा ड्रग्ज तर त्या व्यक्तीला त्रास होतो, विड्रॉल सिम्पटम्स येतात. या मुलाच्या बाबतीत पण तेच होत होतं, त्याचं पण प्रमाण हळूहळू वाढत गेलं होतं. आणि आईवडिलांनी जर का ते त्याच्याकडनं म्हणजे काय त्याचं तेव्हा ते हे असायचं, वायफाय घरात सर्रास नसायचे, मोडेम वगैरे असायचे, ते सगळं बंद वगैरे केलं. जेव्हा केलं तेव्हा यांनी प्रचंड आरडाओरडा केला, ॲग्रेसिव्ह झाला तो, अगदी अस्वस्थ, झोप न येणं, प्रचंड त्याचा त्रास झाला. म्हणजे एक प्रकारे त्याला विड्रॉल सिम्पटम्सच येत होते. आणि तिसरं जे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे की याला मानसिक आजार का म्हणायचं, कारण हे व्यसन मिळालं नाही तर ह्यांना सतत तल्लफ येते, क्रेविंग येत राहतं ना, आकर्षण असतं. तसंच या मुलाला तीव्र आकर्षण ह्या गोष्टीचं आता निर्माण झालं आहे. मग आम्ही त्या मुलाला तेव्हा ॲडमिट केलं. ती आमची पहिली केस होती ॲक्च्युली, IAD म्हणजे इंटरनेट ॲडिक्शन डिसऑर्डरची. आणि तेव्हा मी जेव्हा ह्याचा आम्ही अभ्यास करायचो आणि आम्ही इंटरनेटवरतीच याची माहिती घेतली ना अर्थातच, तेव्हा आम्ही सगळे सहकारी एकमेकांना चिडवायचो की हे काय इंटरनेटच्या व्यसनाला उपचार देता आणि तुम्ही स्वतःच इंटरनेटवरनं याची माहिती घेताय. तेव्हा आमच्या लक्षात आलं की अमेरिकेत, चीनमध्ये, कोरियामध्ये हे व्यसन खूप पसरलेलं आहे. अशा अनेक आम्ही त्याच्यामध्ये केसेस वाचल्या. आम्ही एका मुलीच्या बाबतीत वाचलं, मुलगी म्हणजे 21 वर्षाची एक आई होती, ती 21 वर्षाची अलेक्झांड्रिया टोबियास नावाची फ्लोरिडामधली अमेरिकेतली एक मुलगी. तिला 3 महिन्याचं छोटं बाळ होतं. आणि तुम्हाला आठवत असेल की तेव्हा फेसबुकवरती फार्म विले नावाचा एक गेम असायचा आणि लोकांना त्याचं प्रचंड व्यसन लागलेलं होतं. तर ही अलेक्झांड्रिया तो फार्म विलेचा गेम खेळत होती आणि ते छोटं बाळ खूप रडायला लागलं. तर ती इतकी चिडली की तिने त्या बाळाला ढकलून दिलं आणि ते गेलं 3 महिन्याचं बाळ. अजूनही तिला 50 वर्षाची शिक्षा झाली, ती अजूनही अलेक्झांड्रिया ती जेलमध्ये आहे. ही केस आम्ही तेव्हा वाचली आणि खरंच धक्का बसला की आपल्याकडे सुद्धा असं येऊ शकतं. खरं तर तेव्हा आम्हाला असं वाटलं होतं की आपल्या देशात एवढ्या टोकाला नाही जाणार, पण बऱ्यापैकी टोकाला जाणाऱ्या केसेस आम्ही बघत असतो. तेव्हा असंच त्याच दरम्यान एक आई वडील आमच्याकडे आले आणि ते प्रचंड घाबरलेले होते की आमच्या मुलाला लगेच तुम्ही ॲडमिट करून घ्या. त्यांनी असं सांगितलं, त्यांचा हे आईबाबा जेव्हा रात्री झोपायला गेले तेव्हा त्यांनी बघितलं की तो मुलगा त्याच्या कम्प्युटर स्क्रीनकडे अगदी टक लावून बघतोय आणि गेम इंटरॅक्टिव्ह गेम तो काहीतरी खेळत होता. आणि सगळेच आपण पालक झोपताना मुलांना सांगतो ना की झोपा, जास्ती वेळ बसू नका, तशा त्यांनी सूचना दिल्या. सकाळी जेव्हा आईबाबा त्याचे उठले
मुलाच्या खोलीत गेले तेव्हा त्यांनी बघितलं की अजूनही तो मुलगा असंच ते टक लावून बघतोय आणि तो गेम खेळतोय आणि त्या मुलांनी युरिन पास केली आहे आणि त्या मुलाला कळलं पण नाही आहे की आपण असं केलं आहे. इतका तो ते त्याच्यामध्ये वाहवत गेला होता, हिप्नोटाईज एक प्रकारे तो झालेला होता. आणि ते इतके घाबरले की ते लगेच आमच्या मागे लागले की आमच्या मुलाला लगेच तुम्ही ॲडमिट करून घ्या. असे प्रचंड आम्ही ऐकत असतो, बघत असतो उदाहरणं. आजकाल हे जे ऑनलाईन जुगार त्याचं व्यसन आता खूप वाढायला लागलेलं आहे. IPLच्या वेळेला वाचत असाल तुम्ही ते Dream11 आणि काय काय. 21 वर्षाचा एक मुलगा आमच्याकडे की 67 लाख रुपये त्यांनी घालवले आणि अगदी कनिष्ठ मध्यमवर्गीय घरातला हा मुलगा की लोकांकडनं पैसे घेतले की दुप्पट करून देतो, ह्याच्यावरती लावून देतो वगैरे. असे खूप उदाहरणं की ऑनलाईन रमी काय वेगवेगळे प्रकार असतात त्या ऑनलाईन जुगाराचे, त्याच्यामध्ये लाखो रुपये घालवलेली लोकं येत आहेत. पोर्नोग्राफीचे ह्याच्यामध्ये व्यसन लागल्यामुळे लग्न तुटली, डायव्होर्सेस झाले, हे आम्ही बघतोय. त्यामुळे खूप आपल्याला सावध राहायला लागतं. आपल्याला ना नेहमी असं वाटतं की मला नाही हे व्यसन लागणार, तर त्याच्यासाठी एक गोष्ट आम्ही नेहमी सगळ्यांना सांगतो की तपासून कसं बघायचं की आपण ह्या व्यसनाला वळण्याच्या मार्गावरती आहोत का नाही. तुम्ही सगळ्यांनी घरी गेल्यानंतर एक गुगलवरती एक टेस्ट बघा. डॉक्टर किम्बर्ली यंग नावाच्या सायकोलॉजिस्ट होत्या आणि त्यांनी IAT इंटरनेट ॲडिक्शन टेस्ट नावाची एक टेस्ट डेव्हलप केली. 20 प्रश्न आहेत फक्त, ते सहजगत्या तुम्हाला ते मिळतील. त्या प्रश्नांची आपण उत्तरं प्रामाणिकपणे द्यायची. त्याचे मार्क खाली आपण स्वतःच मोजायचे आणि त्या मार्कांचं दिलं आहे. एवढे मार्क म्हणजे काय, एवढे मार्क म्हणजे काय, धक्का बसतो आपल्याला. आपल्याला कळतं की आपणही थोडंफार त्या मार्गाला आता जाण्याच्या म्हणजे मार्गावरती जाणारच आहोत आता आपण. तर ही टेस्ट नक्की सगळ्यांनी देऊन बघा. या टेस्टमुळे आपल्याला 3 गोष्टी कळतात की आपण कुठल्या लेव्हलला आहोत. हे शब्द आम्ही नेहमी सगळ्या लोकांना सांगतो की ते खूप महत्त्वाचे शब्द आहेत. कारण आता आम्ही तर सगळ्यांना हे सांगतो की तुम्ही दारू अजिबात पिऊ नका, सिगरेट तंबाखू मुळीच नको ना, ह्याच्यामुळे तर कॅन्सरच होतो, ड्रग्ज मुळीच तुम्ही घेऊ नका. पण आम्ही असं कोणाला हे नाही ना सांगू शकत की तुम्ही फोन अजिबात वापरू नका, इंटरनेट अजिबात वापरू नका, त्याचं पुढे व्यसन लागू शकतं. आम्ही सांगतो 3 शब्द लक्षात ठेवा: यूज, मिसयूज आणि ॲब्यूज. वापर, गैरवापर आणि व्यसन. ह्या गोष्टीचा आपल्याला वापर करायचा आहे. आपल्या सगळ्यांनाच ही गोष्ट लागणार आहे. आता कोविडमध्ये तर आपण बघितलं की इंटरनेट होता म्हणून आपण सगळे जे काही आपल्याला माहिती मिळत होती, शॉपिंगपासून सगळ्या गोष्टी, अभ्यास, शाळा, हे सगळं त्याच्यामुळे आपल्याला शक्य झालं. पण आपल्याला वापर करायचा आहे, आपल्याला त्याचा गैरवापर नाही करायचा, नाहीतर त्याचं आपल्या व्यसनामध्ये रूपांतर होऊ शकतं. आपण स्वतःच ठरवू शकतो आपल्याला कशासाठी फोन किंवा लॅपटॉप जे काय इंटरनेटवरती आपल्याला या गॅजेटवरती घालवायला आपल्याला किती वेळ घालवायचा आहे ते आपण ठरवू शकतो. त्याच्यापेक्षा जास्ती वेळ घालवायचा नाही. याच्यासाठी खूप वेळा असं होतं की आम्ही पालक सभेमध्ये वगैरे बोलतो ना, किंवा पालक आणि मुलं एकत्र येतात की काय करायचं याचं व्यसन लागू नये म्हणून. आम्ही सगळ्यांना असं सुचवतो की प्रत्येक घराने इंटरनेट वापराचे किंवा फोन वापरण्याचे नियम करायचे आणि ते नियम सगळ्यांनी पाळायचे. जे नियम मुलांना आहेत ते पालकांना सुद्धा आहेत. खूप वेळा कारण मी असं पालकांच्या बाबतीत दिसून येतं की मुलांना जे सांगतात ते स्वतः नाही पाळत. एका मुलीच्या बाबतीत झालं होतं की खूप एक 8-9 वर्षाच्या मुलीला तिची आई घेऊन आली होती की ती मुलगी खूप फोन वगैरे वापरत होती. तर मी तिच्याशी जेव्हा बोलत होते, मुलगी मला म्हणाली, तुम्ही आधी माझ्या आईला सांगा की ती रोज आल्यानंतर ऑफिसमधनं TV बघत बसते संध्याकाळीसुद्धा आणि मला सांगते की खाली खेळायला जा, तर तिला पण तुम्ही सांगा की तू पण हे करायचं. म्हणून आम्ही आवर्जून सगळ्या पालकांना पण सांगतो की तुम्ही पण हे नियम पाळायचे. काही उदाहरणं सांगता येतील की काय काय प्रकारचे आपण नियम ठेवू शकतो. की एकतर रात्री समजा एक वेळ ठरवायची की 8-9 जी काय आपल्याला असेल, 8 वाजल्यानंतर कोणीच स्क्रीन हा कुठलाच वापरायचा नाही. की TV, फोन अवघड वाटतं ना कधी कधी ऐकायला आपल्याला, तर कोणीच तो स्क्रीन वापरायचा नाही. हे करता येईल नियम. याचा फायदा असा होतो की झोप शांत लागते. आपण स्क्रीनकडे बघत राहिलो ना
तर आपल्या मेंदूला संदेशच जात नाही की आता रात्र झाली, आता झोप यायला पाहिजे. आपण प्रकाशाच्या सोर्सकडे बघत असतो ना, जेव्हा अंधार होतो तेव्हा मेंदूला संदेश जातो की रात्र झाली, आता झोप यायला पाहिजे. तर रात्री किती वाजता फोन बंद करायचा याचा एक नियम आपण घरी ठेवता येईल. आणि मग त्याच्यानंतरचा जो वेळ असेल तो आपण सगळे मिळून एकत्र गप्पा मारू शकतो, एखादा गेम खेळू शकतो ना, असं काहीतरी अभ्यास, वाचन ह्या सगळ्या गोष्टी करता येतील. अजून एक नियम असा करता येईल की आपण जिथे झोपतो त्याच्या शेजारी फोन नको. बहुतेकांना सवय असते की गजर फोनवरती लावला जातो आणि आपल्या बेडच्या शेजारी फोन ठेवतो. मध्ये जर का जाग आली तर नॅचरली आपण बघतो की काही मेसेज आलाय का वगैरे, आणि झोपेतनं जाग येऊन प्रकाशाकडे परत बघणं हे डोळ्यांसाठी आणि मेंदूसाठी ही खूप घातक गोष्ट असते. अजून एक गोष्ट आपल्याला माहिती नसते की ह्या सगळ्यामधनं काही रेडिएशन्स येत असतात, ती आपल्या मेंदूसाठी किंवा एकूणच शरीरासाठी ती घातक असतात. अशा प्रकारे फोन सतत आपल्या जवळ असणं हे चुकीचं आहे आणि रात्री तर लांबच ठेवायला पाहिजे. आम्ही कित्येक वेळा असं पालक सभेत वगैरे सांगतो की गजराचं घड्याळ होतं ना पूर्वी, तसं आणा सगळ्यांनी आणि आता ते घड्याळ वापरायला लागा, किंवा फोन बाहेरच्या खोलीत ठेवा गजर लावला तर, म्हणजे आपल्याला उठून बाहेर जाऊन तो बंद करायला लागतो, म्हणजे खरंच झोप आपली त्याच्यामुळे उडू शकते. तर हा एक नियम करता येईल. अजून एक नियम की संध्याकाळी किंवा कुठल्या तरी दिवशी व्यायाम केला तरच मग मुलं गेम वगैरे काही जे असेल ते खेळू शकतील. गेम खेळायला एक आपण टाईम लिमिट ठेवू शकतो, त्याच्यासाठी फोनचाच टायमर, की गेम खेळतायत पण तेवढा एक टायमर तो वाजला की ज्या लेवलला असेल त्या लेवलला तो गेम बंद करायचा. खरं तर गेम मुलांनी खेळणं, कुठला गेम खेळतायत ह्याच्यावरती आपलं लक्षच पाहिजे. हे गेम प्रचंड ॲडिक्टिव्ह असतात, त्याचं खूप व्यसनामध्ये रूपांतर होऊ शकतं. मुलं जेव्हा ही गेम खेळतात तेव्हा एक तर ते खूप ॲग्रेसिव्ह असतात, मारणं, रक्तपात ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे मुलांमध्ये चिडचिड आणि ह्याचं सगळ्याचं प्रमाण खूप वाढतं. किंवा एखादी गोष्ट जिंकतात तेव्हा डोपामाइन रिलीज होतं आणि ते डोपामाइन त्याचा रश येतो आणि त्याचंच व्यसन मुलांना लागल्यासारखं होतं. त्यामुळे गेमसाठी एक टाईम लिमिट पाहिजे, आपली मुलं कुठला गेम खेळतात ह्याच्यावरती पालकांचं लक्ष पाहिजे. असे अनेक प्रकारचे नियम आम्ही आजकाल बघतोय की पालक ठेवतात आणि ह्याला म्हणजे ह्याचा व्यसनात रूपांतर होऊ नये म्हणून हे प्रतिबंधात्मक हे असे काही उपाय आपण नक्कीच करू शकतो. तर शेवटी मला जे लोक नेहमी विचारत असतात की कोणी व्यसनाकडे वळूच नये म्हणून एकूणच तुम्ही मुक्तांगणतर्फे काय उपाय सांगू शकता. पहिला आम्ही नेहमी एक उपाय सांगतो की कुटुंबामध्ये सगळ्यांचा संवाद चांगला असायला हवा. संवाद म्हणजे सतत आपण गप्पा मारतच बसायचं आहे असं नाही, तर एकत्र काहीतरी ॲक्टिव्हिटीज करणं, मुलांचं काय चाललं आहे हे बघणं. पालक सभेमध्ये ना नेहमी असं होतं की पालक आम्हाला एक कंप्लेंट करतात की तुम्ही म्हणताय की संवाद चांगला ठेवा, पण आमची मुलं आमच्याशी काही बोलतच नाहीत, शाळेत काय झालं, दिवसभरात काय झालं हे आम्हाला काही सांगतच नाहीत. अशा वेळेला आम्ही पालकांना असा एक प्रश्न विचारतो, तुम्ही रात्रीचं जेवण सगळेजण एकत्र बसून करता का? खूप वेळा असं होतं की लोक सांगतात की नाही, आम्ही जेवण एकत्र नाही करत, ज्याला जसा वेळ होईल तसं ते जेवतात किंवा जेवताना टी व्ही बघत असतात, फोन वगैरे पण चालू असतो. एक गोष्ट संवाद चांगला होण्यासाठी एक अशी सजेस्ट करता येईल, कुटुंबात आपण सर्वांनी रात्रीचं जेवण जर का एकत्र केलं तर खूप छान संवाद होऊ शकतो. अर्थातच तेव्हा पालकांना आम्हाला एक वेगळी सूचना द्यायला लागते की मग मुलांचे मार्क, अभ्यास हा विषय काढू नका, जनरल नाही तर मुलं अवॉइड करतील. तर जनरल गप्पा मारा ना, की खूप छान छान करतात पालक, नंतर आम्हाला ते सांगतात. मग ते सांगायला सुरुवात करतात की आज दिवसभर मी काय केलं, आज माझ्या ऑफिसमध्ये किंवा दिवसभरामध्ये खूप छान गोष्ट काय झाली. मग मुलांना पण ते खूप इंटरेस्टिंग वाटतं, ते सांगतात. काही घरांमध्ये ग्रॅटिट्यूडबद्दल ते बोलतात की चांगलं काय काय झालं त्याच्याबद्दल कृतज्ञता मला कशी आज वाटतेय, असं खूप छान इंटरेस्टिंग गोष्टी बोलतात. त्याच्यामुळे संवाद चांगला होऊ शकतो. सुट्टीच्या दिवशी फक्त पिक्चर्स, मॉल वगैरे अशा गोष्टी न करता फिरायला जाणं, निसर्गामध्ये जाणं, टेकडीवर जाणं, एकत्र व्यायाम करणं, ह्या गोष्टींनी एक संवाद चांगला होऊ शकतो. मुलं जे प्रश्न विचारत आहेत त्यांना योग्य उत्तरं देणं. एक आमच्याकडे असाच मुलगा होता, 8वीपर्यंत तो अगदी छान असा, ज्याला गुड बॉय प्रकारे म्हणतो तसा तो एक मुलगा होता. आणि एकदा तो असा शाळेतनं घरी येत होता 8वीत असताना
त्यांनी बघितलं की त्याच्या शाळेतली काही मोठी मुलं होती, ती सिगरेट ओढत होती. त्याला खूप उत्सुकता निर्माण झाली आणि तो घरी आला आणि अगदी इनोसंटली त्यांनी आईला विचारलं की आई, माझ्या शाळेतली मुलं सिगरेट ओढत होती, मी पण ओढून बघू का गं, कसं वाटतं सिगरेट ओढल्यावर. आई एवढी भडकली आणि एवढी त्याला रागवली, पण मुलाची उत्सुकता काही शमली नाही ना आईच्या या चिडल्यामुळे. तो प्रश्न त्याच्या मनात तसाच राहिला. दुसऱ्या दिवशी ह्या मुलांना त्यांनी तो प्रश्न विचारला की मी सिगरेट ओढून बघू का, कसं वाटतं. ती मुलं म्हणाली, अरे ओढून बघ की, मस्त वाटतं, तू आता मोठा झालायस ना, ओढायलाच पाहिजे सिगरेट वगैरे. आणि मग ती त्याच्या व्यसनाची सुरुवात होती. सिगरेटला गेटवे ड्रग म्हटलं जातं, त्याच्यामुळे जनरली कुठल्याही व्यसनाची सुरुवात ही सिगरेट तंबाखूपासून होते. तशी त्या मुलाची झाली आणि मग पुढे बाकी पण व्यसनं त्याच्या आयुष्यामध्ये आली. तर खरं तर त्याच्या आईनी छान त्याला उत्तर देऊ शकली असती ना, आणि त्यांनी ऐकलं असतं. तो खूप छान तो हा प्रश्न विचारत होता की त्याचे दुष्परिणाम काय आहेत. तिला माहिती नसेल तर ती डॉक्टरकडे किंवा एक्सपर्ट्सकडे घेऊन जाऊ शकली असती, त्याचे काय काय दुष्परिणाम होतात हे ती सांगू शकली असती. पण तिने संवादाची खूप छान संधी तेव्हा तिने गमावली ॲक्च्युली त्या आईनी. तर मुलं जेव्हा हा प्रश्न विचारतात कुठल्याही प्रकारच्या व्यसनाबाबतीत, योग्य उत्तर देणं, योग्य माहिती मुलांपर्यंत पोचवणं हे महत्त्वाचं आहे. तर हे प्रिव्हेन्शनसाठी हा खूप एक महत्त्वाचा उपाय आहे. दुसरी गोष्ट, पालकांनी स्वतः व्यसन न करणं. आपल्या सगळ्यांनाच वाटतं की मुलांनी व्यसन करू नये, तर ते एक. अजून एक महत्त्वाचं, आपल्या प्रत्येकालाच असं वाटत असतं ना की आनंदी राहावं. नशा येणं, नशा हा जो शब्द वापरतात या व्यसनाला, तर नशा म्हणजे काय की खूप आनंद मिळणं, स्वतःला विसरणं, काय म्हणतो ना आपण, देहभान हरपणं वगैरे आपल्या सर्वांनाच वाटतं. तर आनंद हा काही फक्त वाईट गोष्टीतनंच मिळवायला पाहिजे असं नाही, आणि तो काही खरा आनंद नाहीच आहे ना. ड्रग्ज, दारू वगैरे यातनं जो आनंद मिळतो तो खूप क्षणिक आनंद असतो आणि त्याची खूप मोठी किंमत द्यायला लागत असते. आनंद मिळवण्यासाठी खूप चांगले मार्ग उपलब्ध आहेत. आपले वेगवेगळे छंद आहेत. आत्ता उपक्रमांबद्दल आपण ऐकत होतो, तर वाचन, त्याचा तर आता खूप लोकांना विसर पडायला लागला आहे. पुस्तकं वाचणं, वेगवेगळे खेळ, व्यायाम, संगीत, कितीतरी अशा गोष्टी असू शकतात. तर अशा प्रकारे कुठला तरी छंदांना मुलांना आपण इंट्रोड्यूस करू शकतो. स्वतःला आपण अशा प्रकारे छंदांमधनं आनंद घेऊ शकतो. माझे बाबांना, तुम्ही त्यांचं वाचले असतील पुस्तकं, तर बाबांना खूप वेगवेगळे छंद होते. बासरी वाजवायचे, चित्र, लेखन वगैरे तर होतंच, अनेक कला, म्युझिक, हे सगळं. तर आमच्या रुग्णमित्रांची बाबा जेव्हा संवाद साधायचे, तर बाबा, आणि घरी पण बाबा नेहमी असं म्हणायचे की माझी सिगरेट कुठली, तर माझी बासरी हीच माझी सिगरेट आहे. आणि मग सकाळी बाबांचा एक असा ठरलेला डायलॉग असायचा की चला एक झुरका मारतो, आणि मग बासरी वाजवायचे. आणि मग किती चांगला धूर यायचा ना, त्याच्यातनं सुरांचा धूर यायचा की ज्याच्यामुळे कोणाचंच काही नुकसान होत नाही. तर नशा अशा गोष्टीतनं आली पाहिजे की ज्याच्यामुळे आपलं पण नुकसान नाही व्हायला नको, आणि इतरांचं पण नाही, इतरांना पण त्याच्यातनं आनंदामध्ये त्या सहभागी करून घेता आलं पाहिजे. व्यायाम तर खूपच महत्त्वाचा आहे. व्यायाम केल्यामुळे पण एक प्रकारे नशा आल्याचं आपल्याला फिलिंग येतं. तर मी शेवटी फक्त तुम्हाला आमच्याकडचं एक उदाहरण सांगते की अशा प्रकारे जेव्हा चांगल्या पर्यायी नशा मिळतात, तेव्हा माणसाच्या आयुष्यात किती चांगले बदल घडू शकतात. आमच्याकडच्या राहुलचं मी तुम्हाला उदाहरण सांगते. राहुल जाधव त्याचं नाव, आणि काही वर्षापूर्वी राहुल आमच्याकडे मुक्तांगणमध्ये जेव्हा ॲडमिट झाला, तेव्हा त्याला दारूबरोबरच वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रग्सचंसुद्धा व्यसन होतं. राहुलची बॅकग्राऊंड अशी होती की तो मुंबईचा होता, डोंबिवलीचा होता, पण मुंबईच्या सगळं ते गँग वॉर वगैरे ऐकलं असेल, तर तो गँगमध्ये होता. त्या गँगमध्ये दारू, ड्रग्ज वगैरे त्याचं सगळं सुरू झालेलंच होतं. नंतर त्याला पोलिसांनी पकडलं. तो 4 वर्ष तो जेलमध्ये होता. जेलमधनं जेव्हा तो सुटला, तेव्हा त्याला पश्चाताप होत होता. त्याला परत त्या मार्गाला जायचं नव्हतं. पण सगळ्यांनाच राहुलची जी काय कीर्ती होती ती कळलेली होती. त्याला नोकरी कुठेही मिळत नव्हती. कधी नोकरी मिळायची, पण ते पोलिसाला त्याला दर महिन्याला जी काही हजेरी बिजेरी असेल किंवा त्याला आत टाकायचं गणपती वगैरे आले की, त्यामुळे जी काही नोकरी मिळेल ती पण त्याची नोकरी ती जायची. ह्याच्यात त्याचं फ्रस्ट्रेशन प्रचंड वाढत होतं, चिडचिड वाढत होती, आणि व्यसन पण त्याचं वाढत होतं. त्याच्या आईबाबांना मुक्तांगणविषयी कळलं. त्यांनी राहुलला आमच्याकडे ॲडमिट केलं. त्याच्याशी बोलताना आमच्या लक्षात आलंच होतं की फक्त 1 महिन्याचे उपचार काही पुरेसे नाही आहेत.
आम्ही त्याला सजेस्ट केलं की तू जास्ती राहा, आणि त्याला पण तेच हवं होतं. फक्त अर्थातच त्याच्याकडे काही पैसे नव्हते की तिथे राहून उपचार घेण्याचे. तर तो म्हणाला की मला काहीतरी काम द्या, मी काम करून इथे राहीन. त्यांनी स्वतःहून मुक्तांगणच्या हाऊसकीपिंग डिपार्टमेंटमधलं काम स्वीकारलं. तो रोज सगळे वॉर्ड्स आणि वॉशरूम्स हे सगळं स्वच्छतेचं काम तो करायला लागला. आणि तो म्हणाला की त्याच्यामुळे माझ्यात बदल व्हायला लागला. जेव्हा तो म्हणायचा की मी जेव्हा वॉशरूम्स क्लीन करायचो, सगळं वॉर्ड वगैरे स्वच्छ करायचो, हळूहळू माझं मन स्वच्छ व्हायला लागलं. माझ्यातला जो राग होता त्याचा तो निचरा हे काम करताना व्हायला लागला. आणि असेच काही महिने चाललं होतं. पुण्यामध्ये जी मॅरेथॉन असते दरवर्षी, तर एका वर्षी असं झालं की ते संयोजकांनी आम्हाला ते अप्रोच झाले आणि ते म्हणाले की तुमचे काही रुग्ण ह्याच्यात भाग घेतील का. त्यांनी फ्री एंट्रीज अशाच आम्हाला दिल्या. तर मी आमचा जो आफ्टर केअर विभाग आहे जिथे राहुल राहायचा, तर तिथे मी असं सगळ्यांना विचारत होते की कोणाला त्या मॅरेथॉनमध्ये भाग घ्यायचा आहे. तर पहिला हात राहुलनी वर केला. राहुल म्हणाला की मी खूप जोरात पळतो, पोलीस कायम माझ्या मागे असायचे आणि कधीच त्यांना पकडता यायचं नाही. तर मग त्यांनी त्या ह्याच्यामध्ये भाग घेतला. 10 किलोमीटरच्या इव्हेंटमध्ये त्यांनी भाग घेतला आणि छान त्यांनी ती पूर्ण केली. त्याला ते सगळं पॉझिटिव्ह वातावरण खूप आवडलं. नंतर मेडल मिळालं, ब्रेकफास्ट असतो तिथे, तेव्हा काजोल आली होती सगळ्यांना मेडल द्यायला वगैरे. तर ते सगळं वातावरण तो खूप खुश झाला ते बघून. आणि तो म्हणाला की नाही मला चालेल, मला ही प्रॅक्टिस करायची आता. मग त्याला गायडन्स आम्ही दिला, शूज दिले त्याला, तो प्रॅक्टिस करायला लागला. मग हळूहळू 21 किलोमीटरची अर्ध मॅरेथॉन, 42 किलोमीटर फुल मॅरेथॉन हे सगळं त्यांनी केलं. जी मुंबई मॅरेथॉन असते त्याच्यात पळायचं त्याचं खूप एक स्वप्न होतं. मग एका वर्षी त्यांनी मुंबई मॅरेथॉन जेव्हा ती पूर्ण केली आणि तो त्या पोलीस स्टेशनला गेला जिथे त्याला ते कायम हजेरी द्यायला जायला लागायचं आणि अपमान वगैरे केले जायचे, दिवसभर उभं ठेवलं जायचं. तिथे तो ते मेडल आणि फोटो घेऊन जेव्हा गेला तेव्हा त्या पोलिसांनी त्याला स्टँडिंग ओवेशन दिलं. इतके त्यांना कौतुक वाटलं राहुलबद्दल. त्याला लक्षात आलं की आता मला बदलायचं असेल, माझी आयडेंटिटी, माझी ओळख, तर रनिंग मला ही ओळख चांगली एक देऊ शकते. मग तो पळायला लागला. तो आता अल्ट्रा रनर आहे, म्हणजे तो 50 किलोमीटरपेक्षाही जास्ती तो पळत असतो. कोविडच्या आधीच्या वर्षामध्ये तो गेटवे ऑफ इंडिया टू इंडिया गेट हे अंतर त्यांनी 21 दिवसामध्ये पूर्ण केलं, मुंबई ते दिल्ली. आणि त्यांनी वाटेतल्या सर्व गावांमध्ये जेल, व्यसनमुक्ती केंद्र इथे भेट देत गेला. तिथे त्यांनी मोटिवेशनल लेक्चर्स दिली. आता राहुल आमच्याकडेच काम करतो, लग्न झालं आहे राहुलचं, आता एक वेब सिरीज त्याच्यावरती येणार आहे, पुस्तक आलं आहे त्याचं. तर असं खूप छान त्याचं लाईफ आता बदललेलं आहे. अशी कितीतरी उदाहरणं, हजारो उदाहरणं मुक्तांगणमध्ये आहेत की व्यसन सोडल्यानंतर त्यांचं आयुष्य किती चांगलं बदललं. एवढंच करायला लागतं की त्यांना काहीतरी दुसरं तुम्ही एक चांगलं काय कराल तो मार्ग त्यांना एक ओळख करून द्यायला लागते. मग त्यांना लक्षात येतं की अरे ह्या गोष्टीतनं मिळणारा आनंद जास्ती चांगला आहे आणि उलट त्याच्यातनं मला कुठलीच किंमत द्यायला लागत नाही आहे, सहज सोपा तो आनंद आहे, हे लाईफ जे आहे ते जास्ती चांगलं आहे. त्याची ओळख झाल्यानंतर त्यांचं आयुष्यच बदलून जातं. तर सुरुवातीला म्हटल्यानुसार की हा प्रश्न तर वाढतो आहे, पण आपण त्याच्यासाठी प्रतिबंध कसा करायचा, प्रिव्हेन्शन कसं करायचं याचे उपायसुद्धा आपल्या हातात आहेत. आपण पालक म्हणून, कोणी शिक्षक असाल तुमच्यामध्ये, सामाजिक कार्यकर्ते असाल, आपल्या प्रत्येकाला जे जे शक्य आहे आपण प्रत्येकजण एक खारीचा वाटा नक्कीच उचलू शकतो. जे आपल्या सहवासात येतात त्यांना आपण हे सांगू शकतो की व्यसन का करायचं नाही, त्याच्या दुष्परिणामांची एक ओळख करून देऊ शकतो. ज्यांना व्यसन आहे त्यांना त्या व्यसनातनं बाहेर पडायला आपण मदत नक्कीच हे करू शकतो. मुक्तांगणचा जो आमचा अवेअरनेस प्रोग्राम आहे त्याची थीम हीच आहे, लेट्स टॉक अबाउट ड्रग्स, व्यसनांविषयी बोलूया. लोकांना असं वाटतं की व्यसन वगैरे हा लपवायचा विषय आहे, तर उलट आम्ही असं आवाहन करतो की हा लपवायचा विषयच नाही आहे, हा मोकळेपणाने बोलण्याचा विषय आहे. आम्ही पालक, शिक्षक, मुलं सगळ्यांना आवाहन करतो की ह्याच्याविषयी मोकळेपणाने बोला, प्रश्न विचारा, योग्य माहिती घ्या, म्हणजे आपण काही ना काहीतरी हा जो वाढता प्रश्न आहे तो कमी करायच्या दृष्टीने आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो. आज मला खूप आनंद होतो आहे की ह्या कार्यक्रमाला एकतर बोलावलं आणि ह्या भागातले खूपसे मुक्तांगण मित्रसुद्धा आज या कार्यक्रमाला इथे खूप उपस्थित आहेत. मुक्तांगण मित्रांपैकी काही जण उभे राहा, म्हणजे जरा टाळ्या वाजवून आम्हाला तुमचं कौतुक पण करायला आवडेल.
आणि हे सगळेजण इथलं सुद्धा बसा इथलं सुद्धा ते मागे सुद्धा आहेत आणि इथलं सुद्धा ते काम करतायत इथे सांगली भागामध्ये. कोणालाही असं वाटलं की कोणाला व्यसनाची समस्या आहे तर इथल्या मुक्तांगण मित्रांना सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू. तर मला खूप छान वाटतं आहे की एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण खूप छान आणि शांतपणे हे सगळं ऐकून घेताय. हा माझा खूप मोठा सन्मान आहे की ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची मला संधी मिळाली. मी तुमचे सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मुक्ताताई. अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेत विविध उदाहरणं देऊन आपण हे विवेचन आमच्यासमोर केलं. यानंतर कृतज्ञता व्यक्त करण्याची विनंती. कोणाला जर काही या विषयासंदर्भात प्रश्न असतील तर मुक्ताताई त्यांची उत्तरं देतील. कृपया प्रश्न असतील तर लगेचच विचारावेत. मला वाटतं कुणाचे प्रश्न नसावेत. आपण पुढे जाऊया. कृतज्ञता व्यक्त करणार आहेत प्राध्यापक आहेत. यांनी 2-3 प्रश्न विचारलेत की अंमली पदार्थ व दारू यावर शासन निर्मितीवर बंदी का घालत नाही. हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा शासनालाच विचारलेला पाहिजे. पण डॉक्टर अभय बंग वगैरे याच्यावरती काम करतायत आणि त्यांनी हे दाखवून दिलं आहे की जर का उपलब्धता कमी झाली तर व्यसनाधीनतेचं प्रमाण पण नक्कीच कमी होऊ शकेल. दुसरा प्रश्न त्यांनी विचारला आहे, प्रत्येक गावात महिलांनी एकत्र येऊन दारू दुकानं बंद पाडली, हा फक्त फारसच ठरला का? हे कितपत उपयुक्त होते? अनेक आमच्याकडे खूप चांगले अनुभवसुद्धा आहेत की महिलांनी एकत्र येऊन बंद पाडलं. आणि गडचिरोलीचं तर उदाहरण अभय बंगचा ज्यांचा मी उल्लेख केला ते तर उदाहरण आहेच. फक्त हे जास्ती सक्सेसफुली व्हायला पाहिजे अजून, किंवा ह्याचा प्रचार अजून व्हायला पाहिजे. पालक संस्कारात कमी पडतात काय? आजची आई जिजाऊ झाली, आजची आई शिवाजी घडवेल काय? आता आय डोंट नो, पण मी म्हटलं तसं पालकांनी संवाद जर का वाढवला, योग्य माहिती मुलांपर्यंत पोचवली तर पालक आणि स्वतः एक व्यसन न करून एक चांगला आदर्श ते मुलांपर्यंत देऊ शकतील. मोबाईल हे वरदान की शाप म्हणावे? मी मगाशी म्हटलं तसं की त्याचा आपल्याला वापर करायचा आहे. वापर असेल तर ते वरदान आहे, पण गैरवापर किंवा व्यसन असेल तर त्याला शाप म्हणता येईल. मुक्ताताई, आणखीन एक प्रश्न आहे. जर हे तुम्ही सांगता ह्यातच तुमच्या ह्याच्यात तुम्ही फक्त एवढंच सांगायचं की तुम्ही भेट म्हणून आताच्या लहान मुलापासून सगळ्यांना मोबाईल भेट देतात. आज वाढदिवस आहे, भेट द्या, काय द्यायचं? मोबाईल द्यायचं. हे जर पालकांनी बंद केलं तर माझ्या मते भरपूर ह्यात फरक पडेल असं वाटतं. तर तुम्ही हे घ्यायला हरकत नाही असं माझं म्हणणं. ॲक्च्युली ह्याच्या बाबतीत आम्ही सांगतो की खूप लहान वयात देऊ नका, पण अलीकडे आपण बघतो की साधारण एक 9वी-10वीपासून पालकांनासुद्धा एक गरज निर्माण झालेली असते की मुलं लांब लांबच्या क्लासला जातात, मग ते वेळेवरती पोचले का ह्यासाठी. म्हणूनच की एक तर थोड्या लेट वयामध्ये द्या की खूप अगदी आजकाल तर आपण बघतो छोट्या बाळांना पण भरवताना फोन पुढे ठेवतात, व्हिडिओ चालू ठेवतात. हे तर खूप चुकीचं आहे. बाळांच्या मेंदूची वाढ होत असते, त्याच्यावरती परिणाम होतो, बाळांच्या डोळ्यावर परिणाम होतो आणि मग वाचनाची वगैरे कसलीच आवड लागत नाही. साधारण 9वी-10वीच्या पुढे थोडा थोडा फोन द्या, पण स्मार्टफोन लवकर नको. फक्त एक मेसेज देण्यापुरतं, मुलं पोचली का फोनवर बोलण्यासाठी तेवढं ठीक आहे. आणि नियम काहीतरी करा ते फोन देण्याच्या आधी, आणि सर्वांनी ते नियम पाळा. हे जर का केलं तर मग व्यसनाधीनतेमध्ये रूपांतर होणार नाही. पण हा महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्ही जे सांगितलं ते. डॉक्टर किम्बर्ली यंग, त्यांची इंटरनेट ॲडिक्शन टेस्ट IAT ही गुगलवरती तुम्ही मिळू शकेल. इंटरनेटवरती तुम्हाला एक टेस्ट मिळेल.
डॉक्टर किंबर्ली यंग टाकलं तरी त्यांचे खूप व्हिडिओज आहेत, टेड टॉक्स आहेत, त्याच्याविषयी त्यांनी खूप माहिती चांगल्या पद्धतीने दिलेली आहे. आणि किंबर्ली यंग ह्या पहिल्या अशा होत्या की ज्यांनी, जेव्हा भारतात इंटरनेट आलं पण नव्हतं, 1996 साली त्यांनी असं प्रेडिक्ट केलं की ही समस्या पुढे बनणार आहे, इंटरनेट ॲडिक्शन लोकांना लागणार आहे. शी वॉज द फर्स्ट वन की ह्याच्या बाबतीत बोलण्याच्या बाबतीत. आमच्याकडे सर्वच प्रकारचे लोक हे येत असतात, अगदी अशिक्षित, सुशिक्षित, खेड्यातले, शहरातले, आणि तसंच मग जसे अति उच्च शिक्षितसुद्धा असतात की त्याच्यामध्ये डॉक्टर्स असतात, इंजिनियर्स, वकील, हे सर्व प्रकारचे. असं म्हणतात की व्यसन ही एक गोष्ट आहे की जी कुठलाच भेदभाव करत नाही, सर्व प्रकारच्या लोकांना समान लेखते, सर्वांनाच हा व्यसनाचा प्रॉब्लेम लागू शकतो. त्यामुळे अलीकडे आमच्या प्रत्येक साधारण एक 30 लोकांची वगैरे बॅच असते, त्याच्यात 1-2 लोक डॉक्टर्ससुद्धा असतात. त्याच्यामध्ये दारू आणि ड्रग्सचं सुद्धा असतं, पेन किलर्सचं खूप दिसतं, ॲनास्थेटिक ड्रग्सचं खूप आजकाल दिसून येतं, डॉक्टर्स किंवा एकूणच नर्सेस आणि मेडिकल प्रोफेशनमध्ये हे दिसून येतं. खूप लोक आमच्याकडे येतात की जाहिराती वाचून कुठलं तरी औषध घेतलं पण तरी व्यसन सुटलं नाही. अशी काही औषधं असतात की जी घेतल्यानंतर त्याच्यावरती दारू पिता येत नाही, पण ती खूप सायकॅट्रिस्टनीच ती द्यायला पाहिजेत, ती अशी कुठल्याही त्याच्यात मिळत नाहीत. त्याच्यामध्ये पेशंटचं, नातेवाईकांना पूर्ण सांगून, जसं ऑपरेशनच्या आधी लिहून घेतात ना अंडरटेकिंग, तसं घ्यायला लागतं. कारण ती गोळी घेतली आणि त्याच्यावरती नंतर दारू प्यायली तर खूप रिॲक्शन येते, त्याला घाबरून पेशंट हे दारू पित नाहीत. खूप वेळा असं दिसतं की पेशंट मग लपवतात ती गोळी, परत थुंकून टाकतात. तर त्यापेक्षा मग त्यांना नीट काउन्सिलिंग करणं हा जास्ती महत्त्वाचा उपाय आहे. आणि विड्रॉल सिम्पटम्स कमी करण्याची जी औषधं आहेत ती त्याच्या जोडीला देणं, किंवा त्यांना जो मानसिक त्रास आहे तो कमी करण्यासाठी पण औषधं देणं हे महत्त्वाचं आहे. एक प्रश्न इथं आला आहे, खाण्याचे व्यसन हा प्रॉब्लेम तुम्ही सोडवला आहे का? कुठल्याही गोष्टीचा अतिरेक ह्याला आपण व्यसन म्हणतो ना. आजकाल ही ओव्हर इटिंग ही पण एक खूप समस्या निर्माण झाली आहे. इवन साखर हे पण एक खूप मोठं व्यसन आहे की लोकांना गोड खाण्याचं खूप क्रेविंग येतं. त्यामुळे खाण्याचं व्यसन असतं, शॉपिंग करणारं पण असतं की खूप पैसे. एक अशा बाई होत्या की त्या खूप म्हणजे उच्चभ्रू घरातल्या होत्या, पण एवढं त्यांना काही डिस्काउंट दिसला की शॉपिंग करायच्या की अशी वेळ आली होती की क्रेडिट कार्डचे लिमिट्स संपले होते. त्यामुळे काहीही व्यसन असू शकतं, खाण्याचं सुद्धा व्यसन असू शकतं. व्यसन जेव्हा कुठल्याही गोष्टीचा जेव्हा अतिरेक होतो, कृपया लवकरात लवकर मदत घेणं. त्या व्यक्तीला टोचून बोलण्यापेक्षा, रागवण्यापेक्षा, चिडवण्यापेक्षा काउन्सिलरकडे, मानसोपचार तज्ज्ञाकडे जितक्या आपण लवकर घेऊन जाऊ तितकं त्या व्यक्तीला मदत मिळते की हे असं का होतं आहे. हे जे दिसतं अति खाणं वगैरे ह्या ज्या गोष्टी, ते बाह्य लक्षण असतं. आतले प्रॉब्लेम काही वेगळे असतात की डिप्रेशन असू शकतं, अँझायटी असू शकते, काही वेळा शारीरिक आजार काही असू शकतो. तर हे बघितलं जातं की काय ह्यांना नेमका मानसिक किंवा शारीरिक काही आजार आहे का. त्या आजारावर उपचार दिले की हे व्यसनसुद्धा बंद होऊ शकतं, बरं होऊ शकतं. हो, म्हणजे आमच्याकडे आजकाल जिम ट्रेनर किंवा बॉडी बिल्डर्स येतात की स्टेरॉइड किंवा मध्यंतरी आपल्याकडे कुठलं घ्यायचा तो टर्माईनवाला एक आमच्याकडे 2-3 झाले आहेत आपल्याकडे. तर ते सुद्धा आजकाल खूप आम्हाला दिसायला लागलेलं आहे. तर त्याच्या बाबतीत पण आम्हाला बरंच काम करायला लागतं. त्याच्यामुळे इतर बऱ्याच म्हणजे किडनीवरती परिणाम, ब्लड प्रेशर वाढणं, लहान वयात वेगवेगळे आजार, इम्पोटन्सी, अशा वेगवेगळ्या समस्या त्याच्यामुळे निर्माण होताना दिसत आहेत. हो, ते पण खूप चुकीचं आहे की बाळ किंवा मुलगा रडायला लागला की त्याला फोन द्यायचा म्हणजे तो गप्प बसेल. असं आपण हॉटेलमध्ये जेवायला गेलो की पण दृश्य बघतो ना की आई बाबा शांतपणे जेवावं म्हणून त्याला फोन दिलाय, मग तो गेम खेळत बसलाय.
तर हे आम्हाला पालकांना सांगायला लागतं की हे तात्पुरते उपाय करू नका. मुलांना आपल्याला क्वालिटी टाईम त्यांच्याबरोबर घालवायला लागतो, गप्पा मारायला लागतात, काऊचिऊच्या गोष्टी सांगून जसं आपल्याला आजी किंवा आई भरवायची छोट्या बाळांना, तसंच आपल्याला ते करायला लागतं. काय होतं माहिती का, की ह्याला असं म्हणतात की इमिजिएट ग्रॅटिफिकेशन, की जे काही आपल्याला हवं आहे ते ताबडतोब मिळणं. हा आजकाल अट्टहास लोकांना खूप झाला आहे, की मला आत्ता हे हवं आहे ना, तर मला ते ताबडतोब मिळालंच पाहिजे, नाहीतर मला राग येईल, नाहीतर मला निराश वाटेल. तर लहानपणापासून मुलांना जर का आपण ते मागतायत ते लगेच दिलं तर त्यांना नकार पचवण्याची त्यांची क्षमताच नष्ट होते. ते नकार आयुष्यात कधी पचवूच शकत नाहीत. आणि आयुष्य इतकं साधं सोपं नसतं ना, की सगळं काही आपल्याच मनासारखं होईल, कुठले काही नकार आपल्याला ऐकूनच घेता येणार नाहीत. खूप गोष्टी मनाविरुद्ध पुढे घडणार असतात. त्याची सवय मुलांना थोडी आपल्याला पालक म्हणून आधीच लावायला लागते. म्हणून कितीही बाळ आपलं रडलं तरी जे योग्य नाही त्या गोष्टी त्याला नाही द्यायच्या, पण चांगल्या ज्या गोष्टी आहेत तो वेळ अर्थातच आपण त्यांच्याबरोबर घालवायचा. असं होतं ना, की आपण ऑफिसमधनं दमून भागून येतो आणि मग मूल आपल्याला काहीतरी सांगतंय, मग आपण पण दमलेलो असतो की घे माझा फोन म्हणजे जरा गप्प बसेल. तर असं नाही चालत, आपल्याला वेळ घालवायलाच लागतो मुलांबरोबर. खूप छान मार्गदर्शन केलं तुम्ही. आणि चांगल्या गोष्टीला प्रोत्साहन आणि जे चुकीचं आहे त्याचं समर्थन न करणं हे जर पालकांनी पाळलं तर आपली मुलं या गोष्टीपासून नक्कीच दूर राहतील. आभार प्रदर्शन होईल, पण त्यापूर्वी एक नम्र निवेदन आहे सर्वांसाठी. आज या व्याख्यानमालेची सांगता असल्यामुळे वंदे मातरम, ध्वजावतरण आणि पसायदान होणार आहे. त्यामुळे आपण कृपया कोणीही आपली जागा सोडू नये ही नम्र विनंती. कृतज्ञतेसाठी मी विनंती करते संस्थेचे उपाध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर अनिल आगाशे सरांना. आजचं जे ताईंनी विवेचन केलं त्यामध्ये एक विशेष योगायोग आपल्याला जाणवला. ताईंचं जे मुक्तांगण आहे त्यालाही पु ल देशपांडेंनी भरभरून देणगी दिलेली आहे. आपलंही मुक्तांगण आहे त्यालाही पुलंनी देणगी देऊन हे समाजकार्य असंच चालू ठेवलं आहे. आणि आजचे व्याख्याते म्हणजे आपल्या ताई यांचंही नाव मुक्ताताई आहे. हा विशेष योग आपल्याला जाणवतो. आजचं जे व्याख्यान झालं ते केवळ एक मोनोटोनस विवेचन नसून ते मुक्ताताईंचे अनुभवाचे बोल खूपच विचार करण्यासारखे आहेत. त्यांच्या कार्याला सलाम. पारंपरिक व्यसनापेक्षासुद्धा तरुण पिढीमध्ये असलेले वर्तनात्मक डिसऑर्डर, फोन, लॅपटॉप, इंटरनेट यांचं व्यसन हा एक मोठा सामाजिक प्रश्न आता निर्माण झालेला आहे. मला विशेष करून इथं सांगावंसं वाटतं की ताईंनी जे व्याख्यान दिलं ते अतिशय उत्साहवर्धक दिलं. त्यांना कोणत्याही प्रश्न विचारला तरी तो प्रश्न त्यांच्याकडे येऊनच गेला होता. किती मोठं कार्य आहे. सर्व मिरजकर रसिकांच्या वतीनं व मिरज विद्यार्थी संघाच्या वतीनं त्यांच्या व्याख्यानाला नको तर त्यांच्या कार्याला आपण सलाम करूया आणि टाळ्या वाजवूया. ताई, आज आपण इथं आलात त्याबद्दल नक्कीच तुमचे आभार. आणि पु ल देशपांडेंचं स्मरण आपण नक्कीच करूया. आजची ही आपली शतक महोत्सवी व्याख्यानमाला आहे आणि आज समारोपाचा दिवस आहे. या व्याख्यानमालेला 100व्या अनेक जणांचे हातभार लागलेत. त्यांची नावं घेणं हे कर्मप्राप्त आहे. प्रथमतः मी ज्या सर्व वक्त्यांनी आपल्याला प्रतिसाद दिला आणि आपलं विवेचन मांडलं त्यांचे आभार मानतो. श्रोते त्यांचेही विशेष आभार. पत्रकार, त्यानंतर हा जो आपल्याला साऊंड आपल्यापर्यंत पोचतोय ते 125. सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका, पोलीस दलाचे सर्व जाहिरातदार, देणगीदार, हॉटेल किरण, निलेश ग्रामोपाध्ये, अरविंद चाटेसर, छत्रे फोटोग्राफर, अल्ताफ सतारमेकर, तसेच
ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे आपल्याला मदत केली व इथं मी ज्यांची नावं घ्यायची विसरलो त्यांचेही विशेष आभार. धन्यवाद. यानंतर वंदे मातरम होईल. आपण सर्वांनी सावधान स्थितीमध्ये उभं राहूया. वंदे मातरम सादर करते कुमारी श्रावणी देशपांडे. वंदे मातरम वंदे मातरम सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरं वन्दे मातरं शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनी सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं कोटिकोटिकण्ठ कलकलनिनाद कराले कोटिकोटिभुजैर्धृत खरकरवाले अबला के नो माँ तो बोले बहुबलधारिणी नमामि तारिणीं रिपुदलवारिणी मातरं वन्दे मातरं तुमि विद्या तुमि धर्म तुमि हृदि तुमि मर्म त्वं हि प्राणाः शरीरे बाहुते तुमि मा शक्ति हृदये तुमि मा भक्ति तोमारे प्रतिमा गढी मंदिरे मंदिरे वन्दे मातरं त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी कमला कमलदल विहारिणी वाणी विद्यादायिनी नमामि त्वां नमामि कमलां अमलां अतुलां सुजलां सुफलां मातरं वन्दे मातरं श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं बोलो भारत माता की,
भारत माता की, भारत माता की, वंदे. यानंतर ध्वजावतरणासाठी मी विनंती करते आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या माननीय मुक्ताताईंना विनंती करते. त्याचबरोबर माननीय आमदार साहेबांनाही विनंती करते की त्यांनी ध्वजावतरण करावं. सर्वांना उभं राहण्याचीच विनंती आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरिताचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो तेला हो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये होआवे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला.
आजचा कार्यक्रम आणि यावर्षीची शतक महोत्सवी व्याख्यानमाला या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करते आणि पुन्हा एकदा सर्वांना उद्याच्या कार्यक्रमाची आठवण करून देते. उद्या सकाळी 8:30 वाजता आपण सकल हिंदू सर्व बंधू भगिनी शिवतीर्थावर म्हणजे शिवाजी पुतळ्याजवळ 8:30 वाजता जमणार आहोत. मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहूया. धन्यवाद.